युद्धाची तयारी झाली। खडकदृष्ट राक्षसाचा वधही झाला। कार्तिक मुनीने त्याचा वध केला। आपला एक सेनापती गतप्राण झालाय। मग मात्र महाराज रागाने लालबुंद झाला, क्रोधायमान झाला, विचारामध्ये मग नाही आता काय करावं, आता काय करावं। तेवढ्यामध्ये उल्कामुख नावाचा सेनापती पुढे हजर झाला आणि सांगितलं, मनी आणि मल्लासूर राजे, मी जातो युद्धासाठी। सर सेनापती म्हणून महाराज उल्कामुख पुढे निघाला। उल्कामुख राक्षस समोर येत आहेत। शिवजींनी सांगितलं, याच्या सोबत युद्ध करण्यासाठी मी सेनापती आजचं पद मी गणेशजीला देतोय। गणपती तुम्ही जा, याच्यावर युद्ध करा। आणि अलकामुख या राक्षसाबरोबर महाराज गणपती बाप्पाने युद्ध केलं। अलकामुख या राक्षसानं मायावी महाराज शस्त्र गणपती बाप्पावर सोडलं, पण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, विद्येची देवता आहे। आणि भगवंतानी त्याच्यावर सुद्धा विजय मिळवला आणि अलकामुख राक्षसाचा सुद्धा वध झाला। येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट। गणपती बाप्पा आहे ते यश गुण आहे त्याच्याकडे, बुद्धिमत्ता वरिष्ठम आहेत गणपती बाप्पा। कसं त्यांचं अपयश होईल? आपण सुद्धा कोणतंही कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा आपण काय करत असतो? काय करतो? गण्या गण्या गणपती चारी कमळ गणपतीच्या पाट्या 21 रोट्या हंडा हंडा दही चरवी चरवी तूप आमचा गण्या जेवितो, चिकन सुपारी झेलतो, भरडी सुपारी फोडितो, तुलसी मागे मोगरा मोगऱ्याची कळई, एक मूल चुकले छडी काली झापले, छडी लागे छम छम विद्या येई घाम घाम। हे गाणं पाठ होतं पहिलं आम्हाला, आता मला पाठ आहे। मला लई गाणे पाठ आहेत, म्हणून दाखव का? 400 गाणे भाऊ मला पाठ आहेत, नॉन स्टॉप म्हणून दाखव। मला गाणे जास्त आवडतात, माझा गाण्याचा छंदच आहे। इथं उदगीरात विशारद माझं पूर्ण झालेलं आहे, 7 परीक्षा दिलेल्या आहेत इथंच, म्हणून उदगीर तालुक्याचे माझ्यावर खूप उपकार आहेत, म्हणून उदगीरला मी विसरत नाही बरं। त्यातल्या त्यात तोंड चिरला तर कधीच विसरत नाही। काय म्हणला ताई? येत जा ये गाणं म्हणा बाप्पा, आधी मारू द्या की त्याला मला सुराचा काटा काढू, मग आपण गाणे म्हणू। उल्कामुख दैत्याचा वध झाला, सगळ्याला आनंदी आनंद झाला। मग मात्र महाराज 2 सेनापती महाराज गतप्राण झाले, धुळीला मिळाले। मग मात्र मनी आणि मल्लासुराला खूप आणखी राग आला, रागही आला आणि चिंताग्रस्त झाले। आता काय करावं, काय युद्धनीती करावी हे कळत नाही। मग मात्र त्यांनी महाराज 3रा सेनापती बाहेर काढला, त्यांचं नाव आहे कुंतलोमा। त्या राक्षसाचं नाव काय? कुंतलोमा। हा सुद्धा बाहेर निघाला। आता याच्याबरोबर युद्ध करण्यासाठी भगवंतांनी महाराज सेनापती बदलला आणि याच्याबरोबर स्वारी करण्यासाठी सर सेनापती म्हणून नियुक्ती केली, त्यांचं नाव आहे जयनंदी। नंदीला सांगितलं, जयनंदी जा त्या कुंतलोमा राक्षसाबरोबर युद्ध करा। नंदी आणि कुंतलोमा या राक्षसाचा महाराज युद्ध सुरुवात झालं आणि कुंतलोमा या राक्षसाचा वध जयनंदीने केला। 3 सरसेनापती महाराज प्रमुख होते, तेही गतप्राण झाले। मग मात्र मनी आणि मल्लासूर चिंताग्रस्त आहेत, आता काय करावं काही नाही। त्यावेळेस मात्र मनी म्हणायला लागला, दादा मी जातोय लग्न आपलं युद्धासाठी, मी निघणार, मी जाणार। मल्लासुराला वाटला आपला भाऊ लढाईसाठी जाणार, आपल्याकडे आता एकही सरसेनापती नाहीये। मनीनं सांगितलं, घाबरू नका मल्लासुरा दादा, मी जाईल युद्ध करील शिवा बरोबर। आणि महाराज त्याने हुंकार भरली, रणांगणामध्ये आला आणि संकटाद केला आणि शिवजींना अहंकाराच्या आवाजामध्ये बोलायला लागला, ए भूत बेताळ ज्याच्या सोबती आहेत, ज्याला स्वतःच घर नाहीये, अंगाला भस्म लावून राहणारा, उघड्यावरती संसार मांडणारा, ए शिवा ओ मातंड भैरवा, आतापर्यंत माझ्या सरसेनापतीला धुळीला मिळवलंय, मी तुमच्याबरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज आहे, या माझ्यासोबत युद्ध करा। गर्वामध्ये बाहेर येऊन मोठ्या किंकाळ्यामध्ये हसायला लागलेला आहे। शिवजीच्या कानावरती बातमी केली, शिवजी म्हणायला लागले, आता मनी समोर आलेला आहे,
मणिसुराबरोबर आपल्याला युद्ध करायचंय. मणिसुराने महाराज शिवजींकडे पाहिलं. शिवजीने आवाज दिला, मणी अंकारा माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी आलाय ना, सावधान आक्रमण. एका बाणाचे 10 बाण, 10 बाणाचे 100 बाण, 100 बाणाचे 500, 500चे 1000 बाण. नागास्त्र, गरुडास्त्र, वरुणास्त्र, अग्निअस्त्र, एकमेकावर महाराज अस्त्रांचा प्रहार करायला लागले. पाहता 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 पृथ्वी माता डगमग डगमग करायला लागली. थरारीचा आवाज सगळीकडे पसरायला लागला. एवढं मोठं युद्ध. आता भगवान शिवांचा मार्तंड काल भैरवाचं स्वरूप प्रकट झालेलं आहे. एक हातात डमरूचा नाद करतायत, एक हातात त्रिशूळ आहे. आणि मग मात्र भगवंतांनी महाराज अनेक अस्त्र प्रहार केले, पण मणी महाराज पडत नव्हता, त्याचा वध होत नव्हता. त्यावेळेस मात्र आपल्या जवळच त्रिशूळ बाहेर काढलं शिव मार्तंड भगवंताने, आणि आपल्या जवळ तर त्रिशूळ मणिसुराच्या छातीवरती सोडलं. छातीत येऊन त्रिशूळ लागलं आणि मणिसूर खाली पडला. रक्तबंबाळ शरीर झालं. त्याच्या छातीवरती भगवंतांनी पाय दिला. जसा भगवंतांनी त्याच्या शरीराला स्पर्श केला, त्याच्यातला बुद्धी, दुष्ट विचार, अहंकार, मत्सर, दुष्ट भावना निघून गेली. सात्विक सद्विचार उत्पन्न झाले. दोन्ही हात जोडले आणि शिव मार्तंड मल्हारीची महाराज पूजा करायला लागला, स्तुती गायन करायला लागला, भगवंताच्या नावाचा जय घोष करायला लागला. नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजे. ओम नमः शिवाय, 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 शिवाय शिवाय. जवळ येऊन स्तुती गायन करायला लागला. पण भगवंत भोले एवढे भोळे आहेत महाराज, लगेच जवळ गेले आणि म्हणायला लागले, ए मनी, माझी तू स्तुती गायली, माझं भजन केलंय, तुला काय पाहिजे ते सांग. मनीने सांगितलं, प्रभू मला आपलंसं करा. मी आतापर्यंत तुमच्या विरोधात काम केलंय, तुम्हाला न आवडणारं कृत्य केलंय, जे करू नये ते केलंय, नारीवर अत्याचार केले, मांस भक्षण केलं, दुरात्मा मी आहे, पापी आहे, पुण्यवान मला करा. दुष्टबुद्धी निघून गेली. भगवंत म्हणाले, तुला काय पाहिजे माग. त्यानं सांगितलं, काही नाही, मला तुमच्या जवळ जागा द्या, तुमच्या घोड्याच्या साईडला मला जागा द्या. मनी या असुराला सुद्धा भगवंताने आपलंसं करून घेतलं. त्याचा आता सुद्धा मारा तिथे त्याचं स्थळ, त्याचं ठिकाण आणखी सुद्धा जेजुरी गडावर आपल्याला पाहायला मिळतं. मग मात्र महाराज मनी ही गेला. आता एकटा राहिला मल्लासूर. ज्यावेळेस मल्लासुराला कळाला आपला मनी भाऊ हा गतप्राण झालाय, शिवजीला ऐक्य झालाय, मल्लासुराला सुद्धा राग आला. रागाने लालबुंद डोळे करून घर घर सभेमध्ये फिरवायला लागला. आता काही झालं तर शिवाबरोबर युद्ध करणार. आणि मग मात्र त्यांनी सुद्धा महाराज आपल्या बरोबर आहे तेवढं सगळं सैन्य घेतलं, निघाला, सैन्यासाठी समोर आला. आणि सैन्याबरोबर निघालेला मल्लासूर, एका साईडला शिवगण आहेत, एका साईडला राक्षसगण आहेत. तुंबळा युद्ध सुरुवात झालं आणि पाहता पाहता राक्षसगणाने शिवगण देवगणाला महाराज निस्तनाबूत करून टाकलं. सगळे शिवगण मृत्युमुखी पडायला लागले. मग मात्र जयनंदीने सांगितलं, प्रभू आपले शिवसैनिक सगळे मृत्यू पावतायत, आता काय करावं सांगा. चिंताग्रस्त झाले आपले शिवगण, सगळे शिवसैनिक मरायला लागले, मृत्युमुखी पडलाय, आता याला काय करावं. शिवप्रभूंनी सांगितलं, घाबरू नका जयनंदी, अमृताचा मी वर्षाव करतो. आणि अमृताचा वर्षाव केला. सगळे मेलेले शिवसैनिक पुन्हा एकदा उठून महाराज लढण्यासाठी समर्थ झाले. पुन्हा एकदा रणांगणामध्ये हुंकार भरला, शंखनाद झाला आणि युद्धाला सुरुवात झाली. पाहता पाहता मल्लासूर समोर उभा टाकलेला आहे. शिवजीने एका हातात खड्ग घेतलेला आहे, खंडा नावाची तलवार आपल्या एका हातात आहे, एका हातात त्रिशूळ आहे, एका हातात डमरू आहे.
भगवंताचा आकळा विकास स्वरूप आहे. भगवंताने तांडव नृत्य सुरुवात केलं. रागाने लालबुंद झालेले मार्तंड भैरव भगवंताचा आकळा विकास रूप बघून सगळेजण चिंताग्रस्त झालेले. आता भगवंताचा राग अनावरती नाही जर राहिला, रागावरती ताबा जर नाही राहिला, तरी पृथ्वी सुद्धा महाराज निस्वनाभूत करण्याची ताकद माझ्या शिवजींच्या जवळ आहे. आणि मग मात्र मल्लासुराबरोबर भगवंतांनी युद्ध केलं, घनघोर असं युद्ध केलं. अनेक शक्ती एकमेकावर टाकायला लागले. एका बाणाचे 1000 बाण, एका बाणाचे 2000 बाण. नागास्त्र टाकलं की गरुडास्त्र टाकायचं, प्रजनास्त्र टाकलं की अग्निअस्त्र टाकायचं. एकमेकावर अस्त्र शस्त्र महाराज वार करायला लागले. आणि पाहता पाहता भगवंतांनी आपल्या जवळचं खड्ग घेतलं आणि मल्लासुराला मारल्या. मल्लासूर रक्तबंबाळ होऊन धरतीवरती पडला. भगवंताचा त्याला स्पर्श झाला आणि त्याचा सुद्धा महाराज उद्धार झाला. त्याची सुद्धा दुष्ट बुद्धी होऊन गेली. सतविवेक महाराज निर्माण झाला. आणि सतविवेक ज्यावेळी त्याला जागृत झाला, तो दोन्ही हात जोडून भगवंताची आराधना करायला लागला, भगवंताची स्तुती करायला लागला. आणि मल्लासूर शरण आला आणि शिवजीने त्याला अभयदान दिलं. शिवजी म्हणायला लागले, मल्लासुरा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न आहे. अनेक वर्ष तू माझी भक्ती केलायस. मल्लासुराने सांगितलं, प्रभू मला काही करू नका, मला आपलंसं करून घ्या. माझी एकच इच्छा आहे, माझं कातड काढा आणि त्याचं आसन करा आणि त्याच्यावरती तुम्ही विराजमान व्हा, ही माझी अपेक्षा आहे. भगवंताने मल्लासुराला सुद्धा आपलंसं करून घेतलं. कारण का भगवंत महाराज एवढा भोळा आहे. दैत्यावर युद्ध करण्यासाठी गेले, पण ज्यावेळेस त्यानं स्तुती गायली, त्याचं भजन केलं, तर त्याला आपलंसं करून घेतलं, आपल्या जवळ त्याला जागा दिली. म्हणून आपण जर महाराज त्याचं थोडं भजन केलं, तर तो आपल्यासाठी महाराज धावून का येणार नाही सांगा बरं? तो आपल्यासाठी वेळ का काढणार नाही सांगा बरं? पण आपण त्याच्यासाठी वेळ काढत मना नाही. मी म्हणत असतो 24 तासामध्ये माणसाने 2 तास तरी भजनाला द्यावे. काही माता भगिनी पुरुष मंडळ म्हणतील, महाराज 2 तास तुम्हीच भजन करा, आम्हाला वेळ नाही तेवढा, आम्ही सप्त्यापुरतं कस तरी निघतो, 7 दिवस तेवढे तरी आम्ही काढतो वेळ, आम्हाला वेळ नाही. काही हरकत नाही, 2 तास करू नका. निश्चित आमची भक्ती जास्त आहे, निश्चित आम्ही देवपूजा जास्त करतो, तुम्हाला एवढा वेळ नाही ना, नाराज होऊ नका. देव थोड्या भजनामुळे पावन होतो. देवासाठी दुसरं काही लागत नाही, फक्त भाव लागतो. मी सतत सांगत असतो कथेमध्ये, 24 तास भजन करू नका, 12 तासही भजन करू नका. आपण संसार सागरामध्ये आहोत, संसार करावा लागतो, पैसे कमावे लागतात. आणि नुसतं भजन करत बसलं तर जमत नाही, पैसाही लागतो. मग पैशासाठी काय करावं लागतं? काम करावं लागतं. महाराज आम्हाला काम करावं लागतं, ठीक आहे, 24 तासाचा एक दिवस असतं शेळके साहेब, मग तुम्हाला काम करावं लागतं, ड्युटी आहे ना लक्ष्मण भाऊ, ड्युटी आहे ना. काम करून दमतं माणूस, त्याला आराम पाहिजे. किती तास झोप पाहिजे? तुमच्याच मनावर सांगा, झोप किती तास पाहिजे तुम्हाला? झोप किती तास पाहिजे? काही नाही महाराज, जेवण केलं की झोपलं पाहिजे. 8 तास बड झाली का मारुती महाराज? शास्त्र किती सांगते? शेतकरी 4 तास झोपतो, शास्त्र आपलं सांगते 6 तास माणसाने झोपलं पाहिजे. किती तास? हो, 6 तास. बरं, जास्त आळशी माणसं असतात सध्या, काम करून बोर होऊन जातात. 8 तास झोप भरपूर झाली. 8 तास जाऊ द्या, सबसिडी देतो मी 2 तासाची, 10 तास झोप जाय. 24 तासात 10 तास गेले, आता राहिले किती? बोला 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 ये माय. 24 तासातले 10 तास गेले, किती राहिले ताई? 14 राहिले. महाराज आम्ही एवढं भजन केलं, आपलं एवढं झोपी झाल्यानंतर महाराज आम्हाला खूप असे काही ओव्हर टाइम करतात ना, काही ओव्हर टाइमसाठी 4 तास. किती राहिले आता? 10 तास. 10 तासामधून महाराज आम्हाला 2 तास व्यायामसाठी लागतात, 2 तास काढून घ्या. आता राहिले किती? 8 तास. महाराज आम्हाला जेवायला सकाळी 1 तास, दुपारी 1 तास, संध्याकाळी 1 तास, 3 तास जेवायला बसले. म्हणजे काही माणसं खूप नाजुकीनं जेवतात ना. हो, जेवायला वेळ लागतो आणि माणसाने जेवलं सुद्धा पाहिजे. बरं, व्यवस्थित जेवलं पाहिजे, व्यवस्थित जेवलं पाहिजे. शास्त्र सांगतं 1 घास 32 वेळा चावला पाहिजे.
ज्याला 32 वेळा चावणं होत नाही त्यांना 28 वेळा तरी चावला पाहिजे. ज्याला 28 वेळा चावणं होत नाही त्यांना 20 किंवा 22 24 वेळा तरी चावला पाहिजे. नाही तर आपले माणसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय काय माणसं तरी हे सुद्धा करत नाहीत महाराज. एकदा या दाताव एकदा या दाताव. काय काय माणसं तर फक्त त्या जिशिबीच्या खोऱ्यावणीच पुढचं वडायचं आणि मागं टाकायचं, पुढचं घ्यायचं आणि मागं टाकायचं. जेवलं पाहिजे, व्यवस्थित जेवलं पाहिजे. जेवण करत असताना उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म असा शब्द आलेला आहे. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. ताटावरती बसलं की माणसानं असं प्रसन्न वातावरण झालं पाहिजे, चेहरा प्रसन्न असला पाहिजे. काय की माणसा जेवायला बसू द्या, कुठे बसू द्या, 12 चेहऱ्या वाजलेली. अरे यज्ञ आहे तो. जेवता असताना हसमुख असं बोलत हसत हसत घास घेतला पाहिजे. आणि मी तर सतत माणसाला सांगतो, सतत माणसाने हसत राहिलं पाहिजे. हो कुठपर्यंत टेन्शन घेता हो? कशाचं टेन्शन घ्यायचं सांगा ना. टेन्शन घेण्यामध्ये महाराज आपल्या टेन्शन याची वेळ आली. चेहऱ्यावर कधीतरी असे महाराज असे प्रसन्न वातावरण झालं पाहिजे. झोपेतून जरी मनुष्य उठला तर त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं की माणसाला आनंद मिळाला पाहिजे. एवढा माणसाचा चेहरा प्रसन्न असला पाहिजे. काय काय माणसाचे चेहरे कवाय बघा महाराज, कवाय त्याच्या तोंडावर 13वा महिनाच. बघा तुम्ही आता एवढे कथेमध्ये कीर्तनामध्ये आम्ही विनोद करतो. विनोद का करतो याचं कारण आहे भाऊ, कारण का सारांश त्याला कळावा, एक सिद्धांत पटवून देण्यासाठी त्याला दृष्टांत असावा म्हणून आम्ही सांगत असतो. किती दृष्टांत हसवण्याचा सांगा, किती विनोद करा, कधीच हसणार नाही. कितीही महाराज विरह प्रसंग सांगा, रडवायचा प्रसंग सांगा, कधीच सुद्धा रडणार नाही. आईचं वर्णन सांगा, कधी रडणार नाही. बापाचं वर्णन सांगा, कधी रडणार नाही. किती हसू, हसणार नाही. कसंही काही करा महाराज, नुसतं तोंडाकडे बघतात. हाय ते बी कळत नाही, गेले ते बी कळत नाही. लय अवघड आहे महाराज. एक जण माझ्या समोरच बसलो, किती हसवायचा प्रयत्न केला, हसत नव्हतं, रडत नव्हतं. रामभाऊ अख्खं कीर्तन मी त्याच्याकडे बघून केलं. आणि जाता जाता मी म्हणलं, काय भाऊ काय तुमच्या माणसाचं तुमच्या महाराज काय त्याचं पाठांतर आहे हो म्हणलं. काही बोलू की त्यावर मला होकार द्यायचा. काय भाऊ अभ्यास आहे ते म्हणले. महाराज कोणाकडे बघून कीर्तन केलं? मी तो काय ते पुढे बसले ते भाऊ. अहो त्याच्याकडे बघून कीर्तन केलं का? मी म्हणलं त्याचा अभ्यास नाही का? महाराज त्याचा अभ्यास काही नाही. मग महाराज म्हणे ते भैर आहे, त्याला ऐकू येत नाही म्हणे. आता काय डोसकं पडून घ्यावा का, आता काय करा. त्याच्यामुळे माणसाला असं प्रफुल्लित राहिलं पाहिजे. हास्यवदन आपल्या चेहऱ्याकडे बघितलं की माणसाला समाधान वाटलं पाहिजे. एवढा गोड माणसाचा चेहरा असावा. देवाने किती गोड चेहरा दिलाय आपल्याला, किती दिलाय, ज्येष्ठाच्या परीने दिलाय ना, बरोबर ना. कोणी थोडा सावळा असेल, कोणी गोरा असेल, कोणी नकटा, पण ज्याला शोभेल असं दिले ना देवानं. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, गोमटा शब्द टाकलाय. मग चेहरा असा प्रसन्न असला पाहिजे. जेव्हा सुद्धा माणसाला असं प्रसन्न बसलं पाहिजे. तो यज्ञ आहे. नुसतं उदर भरणं नाही किंवा उखंडा भरणं नाहीये, चव चव घातला पाहिजे. चवी चवी घेऊ घास असं काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन आम्ही सांगतो. ते जेवाय सुद्धा ताट सुद्धा तसंच पाहिजे. हो ताट सुद्धा तसंच पाहिजे, वाढणार सुद्धा तसेच पाहिजे. ताट सुद्धा असं व्यवस्थित असलं पाहिजे. 2-3 लोणचे असावे, 2-3 महाराज भाज्या असाव्या, त्याला भाकर असावी, चपाती असावी, भात असावा, त्या भाजाला डिझाईन असेल, त्याच्यावर थोडं काहीतरी असं कोथिंबीर टाकलेली असावी, व्यवस्थित असावं, भजी असावे, शंकरपाळे असावे. असं काहीतरी तुमच्या तोंडाला पाणी येऊ देऊ नका, बस झालं. असं व्यवस्थित ताट असलं तर माणसाला जेव्हा वाटतं, बरोबर ना. व्यवस्थित पुढं पाट असला पाहिजे किंवा रांगोळ असली पाहिजे. घरी रोज रांगोळ होत नाही, महाराज आले तर रांगोळ काढतात, ठीक आहे. घरी आम्हाला रांगोळ नसते. ताट असलं पाहिजे, मस्त व्यवस्थित असलं पाहिजे, पेला असला पाहिजे, थोडं त्याला शेंगदाणे भाजलेले असावे, काहीतरी व्यवस्थित. ताट व्यवस्थित असलं तर माणसाला जेव्हा वाटतं. प्रसन्न असलं वदन असलं पाहिजे. माता भगिनी सुद्धा वाढत असताना मालकाला सुद्धा असं प्रसन्न वदन करून वाढत जेवायला. तुमचा चेहरा बघून माणूस अर्धी भाकर जास्त खाते, पण आपल्या बायाला तसं जमत नाही. वाढ म्हणलं की एका साईडला भाकर, भाजीचं पाणी तिकडं, तेल इकडं, आणि असंच नेऊन पुढे ठेवतो. खा म्हणत नाही, गिळा. अरे वा, ते म्हणते तूच गिळाय बसलीस मला. सुखी संसारासाठी साध्या साध्या गोष्टी आहेत. मी सतत कीर्तना सांगत असतो महाराज. जाऊ द्या, 4 तास माणूस काम करून आला ना घरी, तुमचा चेहरा बघितला की मालकाचा असा मूड फ्रेश झाला पाहिजे. जरी टेन्शन असलं तरी म्हणत वा छान, असं घरामध्ये वातावरण प्रसन्न झालं पाहिजे. 10 तासानंतर आपले 3 तास जेवण्यामध्ये गेले, राहिले किती? 8 तासातून 3 तास गेले, किती राहिले? 5 तास. महाराज आम्हाला स्नान करावं लागतं, स्नानासाठी 1 तास, किती राहिले भाऊ? 4 तास. महाराज आम्हाला नाते आहेत,
मैत्रिणी आहेत, मित्र आहेत, आम्हाला सगळ्यांना फोनवरती बोलावं लागतं. किती तास द्यायचे फोनवर बोलायला? 2 तास बस झाली की? बरं 2 तास फोनवर बोलायला किती झाली आता? 2 तास राहिले. महाराज आम्हाला फ्रेश व्हावं वाटतं, विरंगुळा म्हणून आम्हाला काहीतरी पाहिजे, टीव्ही बघावं वाटती. ठीक आहे, टीव्ही बघायला किती तास काढायचे आहेत? 1 सिरियल बस का? हा 2 सिरियल? बरं जाऊ दे, 1.5 तास राहिले. किती आता? अर्धा तास. अर्ध्या तासामध्ये महाराज आम्ही आता आणखी आम्हाला काहीतरी अचानक कोणाचा फोन येतो, आम्हाला तोंड धुवावं लागतं तेवढ्यामध्ये काहीतरी. ठीक आहे, तेवढ्यामध्ये महाराज अर्ध्या तासामध्ये 20 मिनिटं तोंड धुवायला, सकाळचे 10 मिनिटं, दुपारचे 10 मिनिटं. चला आता राहिले किती? फक्त 10 मिनिटं रे. फक्त देवासाठी 10 मिनिटं काढा, काहीच करू नका. संध्याकाळी जेवण झालं, तुमचे सगळे कामं आटपले, आता झोपायचे ना, त्या गादीवरती बसा, आसन मांडा, मांडी घाला, दोन्ही हात जोडा, सांगा श्री खंडेराया कुलस्वामी नामदेव महाराज, हे विश्वनाथ, हे केदारनाथ, हे पांडुरंगा, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, तुमच्या आशीर्वादानं आजचा दिवस माझा सुखाचा गेला. आजच्या दिवसामध्ये मला खूप आनंद मिळाला, 2 टाइमची भाकरी खायला मिळाली, माझं निरोगी शरीर राहावं. देवा तुझ्या कृपा आशीर्वादाने आमचा दिवस जसा सोन्याचा गेलाय ना देवा, आता मी झोपते, उद्या सकाळी उठवायची जिम्मेदारी तुझी बरं देवा. जर तू जर आम्हाला नाही उठवलं तर चौघ येतील आम्हाला उठवायला, चौकाच्या खांद्यावर जावं लागेल देवा. मी अलाराम जरी किती लावला तरी, अलाराम आपण लावला म्हणजे आपण उठू शकत नाही. ध्यान ठेवा. अय काही माणसं म्हणतात मला अलाराम उठीत आहे, गुणानं बस र. अलाराम लावायचा तुझ्या हातात आहे, पण तो अलाराम वाजू द्यायचा का नाही तो आत्मारामाच्या हातात आहे, एवढं ध्यान ठेवत चला, त्याच्या मनावर आहे. आणि सकाळी उठलं की पुन्हा मला दोन्ही हात घ्यायचे, तळहात असे चोळायचे, आपल्या दृष्टीवर फिरवायचे आणि डोळे उघडे करायचे आणि दोन्ही हात जोडायचे. देवा बरं झालं रे देवा, आजचा सूर्य तुझ्या आशीर्वादामुळे मला पाहायला मिळाला. कालचा जसा दिवस गेला, रात्र सुखाची गेली देवा, आजचा दिवस माझा सुखकर गेला पाहिजे. आजच्या दिवशी देवा एका तरी संतांची भेट झाली पाहिजे देवा. देवा दिवसामध्ये 2दा 3दा तरी तुझी आठवण झाली पाहिजे देवा. एका महात्म्याचं दर्शन झालं पाहिजे, सत्संग घडला पाहिजे, कथा तरी ऐकायला मिळायला पाहिजे देवा. तुझं गुणगौरव करण्याची संधी माझ्या जीवनात प्राप्त झाली पाहिजे देवा. या तोंडातून अपशब्द कोणाला नाही निघाला पाहिजे देवा. आणि दिवसभर आता मला आनंद मिळणार आहे. दोन्ही हात जोडा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूल्य सरस्वती, कर मध्ये तू गोविंदम प्रभाते करदर्शनम, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादक्षम क्षमस्वे. दोन्ही हात जोडा देवाला महाराज, प्रार्थना करा आणि मग पृथ्वी मातेचे दर्शन घेऊन खाली पाय ठेवा, मग निघा. झालं दिवसाचं भजन तुमचं, झालं कीर्तन, झाली कथा, झाला परमार्थ. नाही जास्त घरदार सोडून वनवास व्हा असं अजिबात कोणत्या संतांना सांगितलं नाही. 5 मिनिटं सकाळी, 5 मिनिटं संध्याकाळी, बस झाली तुमची देवपूजा. फक्त हेच 5 मिनिटं खरा भाव अर्पण करून देवाला भजलं पाहिजे, देवाची आठवण काढली पाहिजे. असुर वृत्तीच्या लोकांना सुद्धा देव आपलासा करून घेतो. एवढी भोळी देवता मार्तंड भैरवर आहे, एवढी भोळी देवता शिवजी आहेत. फक्त त्याला आपलंसं करता आलं पाहिजे आपल्याला. मल्लासुराला आपल्या जवळ आसन करून महाराज त्याच्या विराजमान झाले. मल्लासुराचा सगळा वंश महाराज निस्तनाबूद करून टाकण्याचं काम शिवजींनी केलेलं आहे. मल्लासुराचे 5 मुलं आता जिवंत आहेत. ते 5 मुलं घेऊन सुद्धा निघाला. त्या 5 मुलाचे नाव आहेत कुंभ, शूलधर, देवगंधर्व, लोहारगल आणि महाभाऊ. हे 5 मुलं घेऊन महाराज निघालेले उल्लक. पण वाटेमध्ये चंडीश नावाचे शिवभक्तगण भेटले. त्यांच्याबरोबर त्यांची महाराज बोलाचाली झाली आणि चंडीश नावाच्या शिवगणाने त्याला शाप दिला. शिवजी बरोबर तुमच्या वडिलांनी युद्ध केलंय, शिवजी बरोबर तुम्ही अपशब्द बोलताय. राग आला, चंडीश गणाने त्यांना शाप दिला. हे 5ही मुलं जाग्यावर महाराज पर्वत होऊन पडताल असा शाप दिला आणि हे 5ही पोरं पर्वत होऊन पडले. आणि मग मात्र उल्लूक नावाचा एक प्रधान आहे, कुंभ नावाच्या
या पुत्राचा एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे निकुंभ. त्याला घेतलं आणि भगवंताच्या जवळ आणलं महाराज, जयद्री पर्वतावर. जयाद्री पर्वत, जयाद्री पर्वत म्हणजे कोण आहे? जेजुरी गड आहे. आणि त्या गडावरती आणलं, भगवंताच्या समोर दोन्ही हात जोडून महाराज गुडघ्यावरती बसला आणि नमन करायला लागला. भगवंताने सांगितलं, कोण आहे हा? त्या उल्लकाने सांगितलं, हा निकुंभ आहे, पण तुमचीच भक्ती करतोय, तुम्हालाच महाराज आळवतोय, तुमच्याच स्मरणात राहतोय दिवस रात्र. असं ऐकलं भगवंताने महाराज काय पाठीमागचा पुढचा न विचार करता सांगितलं, निकुंभ, मी तुझ्या प्रसन्न आहे, मी तुला राज्य देतोय. आता तुझं सगळं राज्य इथं निस्तनाबूत झालेलं आहे, मी तुला पाताळात राज्य देतोय. जा, मला तुला आशीर्वाद देतोय, पाताळात तू राज्य कर. माहिष्मती नावाचं राज्य शंकरजीनं महाराज निकुंभला देऊन टाकलं. हा म्हणजे मल्लासुराचा नातू आहे. येळकोट येळकोट सदानंदाचा येळकोट. एवढी भोळी देवता आहे. साधं त्याचं भजन केलं, त्याच्या जवळ गेलं, दोनदा म्हटलं की लगेच महाराज प्रसन्न होणारी देवता आहे. पण लय लोक चॅप्टर त्या देवाला सुद्धा महाराज भोळं बनवतात, आणि त्या भोळ्याला सुद्धा महाराज त्याच्या भोळेपणाचा फायदा घेतात. एका बाईनं कथा ऐकली, म्हणे महाराज शिव भोळा एवढा आहे का म्हणे, मारताना मल्हारी तुम्हाला नवसाला पावेल का म्हणे. मी जाय नवस कर. तिनं नवस केला आणि नवस केला, मारताना मल्हारी शिवजी मला प्रसन्न व्हा, माझ्या पोराला पोरग होऊ द्या, माझ्या पोराला पोरग होऊ द्या, मी तुम्हाला सोन्याची टोपी अर्पण करते. काय म्हणली ती ना? सोन्याची टोपी अर्पण करते. ही भोळी देवता तथा असतो, जाय आशीर्वादीला. त्या सोन्याच्या टोपीचा नवस बोलला. महादेवाला चिंता पडी, ह्या म्हातारीला नातू झाला पाहिजे चष्मा लागण्याच्या अगोदर, म्हणजे बघता आला पाहिजे. त्या पोराची सोरी काही शंकरजीनंच केली. मुलगा झाला, खेळायला लागला, आणि मग तिला नवसाची आठवण झाली. मग तिनं मैत्रीला म्हणली, अगं मला नातू मिळालाय, मला मार्तंड मल्हाऱ्याचा नवस फेडायचा आहे, खंडोबाचा नवस फेडायचा आहे. काय नवस बोलली होतीस? म्हणे माय मी म्हणले होते मला नातू हो दे, सोन्याची टोपी अर्पण करते. पण काय करावं बाई, 1.25 लाखाकडं सोनं गेलंय. म्हणले होते सोन्याची टोपी करावं, पण आता कशी करावं? तिची मैत्रीण एवढी भारी होती, तिनं म्हणली, अगं एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे, मग नाही तर टोपी कशी करू म्हणे. अगं एवढं तू काय म्हणली, ती सोन्याची टोपी. मग अगं सोन्याची करायची काय गरज आहे, नाताचंच नाव सोन्या ठेव. त्या म्हातारीनं नाताचं नाव सोन्या ठेवलं भाऊ. आणि थंडीमध्ये त्याला पांघरतात ना ती कुंची, टोपरं, ते टोपरं 3 महिने सोन्याला बांधलं. आणि चंपाषष्ठीच्या उत्सवामध्ये या महाराज आजीनं त्या सोन्याचं टोपरं 3 महिने वापरलेलं ते तेलकट झालेलं भगवंताला अर्पण केलं. म्हणे देवा हे नवस फेटला बघ, सोन्याची टोपी तुला अर्पण. एवढी नंबरी माणसं आहेत. भोळ्या माणसाला लय फसितात. आता माझं नाव शंकर आहे, पण लोक मला फसितात हो. नाही तेवढा मी भोळा नाही, मला पैशात चांगलं कळते. तेवढा भोळा नाही भाऊ, मला चांगलं कळते तेवढं. नाही तर भोळं म्हणलं की लय लोक फसितात महाराज. कथा झाली की मला कुठं ना कुठं महाराज असलं बघाय मिळतेच, काय ना काय. की कथा झाली की 1-2 येतात म्हाताऱ्या, गालावण्यात फिरतात, महाराज वा वा काय सुंदर आवाज आहे, काय सुंदर कथा केली. माय कोणी आईच्या पोटाला जन्माला आले की म्हणतात माया करतात. एक बाई आली जवळ, म्हणजे महाराज काय गोड सांगता कथा, दिसायला गोड, आवाज गोड, कथा सांगणे गोड. काय महाराज जवळ तिनं बोलत भाऊ तिनं खिशातली नोट काढून माझ्या हातात टेकवली. मी म्हणलं काकू बाबा धन्यवाद, तुमचा आशीर्वाद द्या. खिशात ठेवली महाराज. आणि सकाळी घरी गेलो, पोरगी उठली, बाबा मला बिस्किटचा पुडा पाहिजे. मी वजनात म्हणलं जा खिशात पैशात आहे दुकानला. पोरगी दुकानला गेली, दुकानदारानं महाराज बिस्किटचा पुडा दिला, पण नोटच घेतली नाही. म्हणे तुझ्या बापाला दे खर्चायला. पप्पा बाबा म्हणे बिस्किटचा पुडा आणला. बाबा म्हणते बरं माझी पोरगी पप्पा म्हणत नाही, ध्यान ठेवा. आईला सकाळी बोलायला लावलं तुम्ही, बाबाच म्हणते ती महाराज. म्हणलं अगं पैसे, बाबा दुकानदाराने पैसे घेतले नाहीत. मी म्हणलं आपा परगावचे लोक दक्षिणा देतात, गावातला दुकानदार आपा कसं काय मग दक्षिणा द्यायला सकाळी सकाळी. मी नोट बघितली महाराज, अर्धी 50ची आणि अर्धी 100ची. लय लोक चॅप्टर, पण मी त्याच्यापेक्षा चॅप्टर. मी भाऊ ते पैसे घेतले, नीट उमरजला गेलो एकादशीला. महाराजांचं दर्शन घेतलं, महाराजांच्या आदली ती टाकली नोट. महाराज म्हणले जाय फराळ करून ये. मी फराळ करून आलो. मी म्हणलं महाराज झाला माझा फराळ, मी येऊ का? महाराज म्हणले इकडे येतो. मला वाटलं महाराजांना कळालं हे.
पण महाराज मला काहीच बोलले नाहीत महाराज. मी म्हणलं दर्शन घेतलं निघणार. महाराजांना खिशात हात टाकला आणि महाराजांना दुसरी एक महाराज अशी 500ची नोट दिली. 500ची नोट दिली. म्हणलं महाराज मला नको दक्षिणा. महाराज म्हणले राहू दे, मोठी गाडी आहे तेलाला राहू दे. म्हणलं महाराज मला नका पैसे. महाराज म्हणले राहू दे ना, मी द्यायला ना, राहू दे. पण माझ्या मनामध्ये मळमळ होती, कारण का आपण फसविलंय महाराजाला फटकी नोट देऊन. मी म्हणलं महाराज मी तुम्हाला दक्षिणा म्हणून एक नोट टाकली होती, ती नोट उघडून बघा की. महाराज म्हणले जाऊ दे र, अशा 100 नोटी आहेत माझ्याजवळ. म्हणलं महाराज पण मी तुम्हाला फसवलंय. जाऊ दे म्हणे, हे नोट घे. म्हणलं पण महाराज मी तुम्हाला पैसे दिले, एकदा उघडून बघा की. महाराज म्हणले तुझी नंतर बघतो, मी दिली एकदा उघडून बघ की. माझी तरी 50ची 100ची होती रामभाऊ. महाराजांनी दिली तर महाराज 50ची 100ची 200ची उरलेली 500ची होती. बोल म्हणलं की असं असतं महाराज, लय अवघड आहे. एक दिवशी घरी होतो, मित्राचा फोन आला, दादा 10,000 रुपये टाकाव. एका मिनिटात टाकतो म्हणलं. बायकोनं आवाज ऐकला. बायको म्हणले काय हो, कोरोनाच्या काळात तुम्ही मित्राला पैसे दिले, त्या आणखी पोराने पैसे दिले नाही, तुमचं नाव आहे शंकर, तुम्ही भोळेत, काय तुम्हाला लोक फसवतात, तुम्हाला पैसे सुद्धा मागायचं ध्यान राहत नाही, आणि तुम्हाला काय अक्कल, लई सहज बोलतात आणि अक्कल नाही म्हणून जातात. महाराजी नसली तरी म्हणते हो, महाराज असला तरी म्हणते मला लय अवघड आहे. मास्तर जरी झाला तरी म्हणते बायको अक्कल नाही. मी म्हणत असतो महाराज हे अक्कल नाही अक्कल नाही आपल्याला म्हणतात, या माणसाला अक्कलच कवा येते भाऊ. लहानपणी मायबाप म्हणतात पिंट्याला आमच्या अक्कल नाही, मोठेपणी बायको म्हणते आमच्या त्यांना काही कळत नाही, म्हातारपणी लेक म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला काही कळत नाही. कधी कळलं आता, मसनवट्यात गेल्यास काय आता. काय झालं ग, गुन्हा बसा म्हणे, पैसे पाठवायचे नाही, असेच भोळे तुम्ही, कोणी तुम्हाला फसवते. म्हणलं हो ग, माझं नाव आहे शंकर आहे, मला कोणी फसवते, पण सुरुवात तू या बापानं केली, तेव्हापासून बोललीच नाही बघा. आता भोळी देवता आहे शंकरजी भगवंत, काही लागत नाही मला त्याला, काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आण विठोबाजी, देवा कारणे भाव तस्मात, द्यावे न लागे फारसे वित्त. काही लागत नाही महाराज, भाव का भूका भूमय, फक्त त्याला भाव लागतो, दुसरं काही लागत नाही. म्हणून देवाच्या समोर जायचं, श्री खंडोबाच्या चरणाजवळ भंडारा मस्तकाला लावायचा, झोळी महाराज समोर करायची, आणि देवाला आत्मीयतेनं तन मन धन अर्पण करून देवाला हाक मारायची. देव निश्चित तुमच्या नवसाला पावल्याशिवाय राहत नाही महाराज, पावतोच तो, येतोच ते तुमच्या जवळ. आणि मग महाराज मल्लासुराच्या नाताला पाताळातलं राज्य देऊन टाकलं, माहिष्मती राज्य देऊन टाकलं. आणि मग मात्र शिवजी चालते झाले. ऋषीने सांगितलं मल्लासूर गेलाय, भगवंता तुमची पूजा करण्यासाठी आम्हाला लिंग स्वरूपात तुमचं दर्शन झालं पाहिजे. भगवंताने सांगितलं मी कुठे जाणार नाही, आता या जयाद्री पर्वतावर मी वास्तव्य करणार आहे. इथं सर्वांचे कोडे संकट निर्मूलन करण्यासाठी मी रक्षक म्हणून इथं थांबणार आहे. आणि भगवंत महाराज त्याच वेळेस जयाद्री पर्वतावर लिंग स्वरूपामध्ये प्रकट झाले. बोलिये भैरवनाथ भगवान की, श्री खंडोबा भगवान की. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा लिंग महाराज ज्यावेळेस प्रकट झालं, ते गाव म्हणजे मैलार आहे, ध्यान ठेवा. मैराळ असं त्याचं नाव होतं, आता मैलार झालं. भगवंताच्या वास्तव्यानं पुणे झालेल्या 11-12 स्थान आहेत, त्याच्यापैकी काही महाराज 60 तीर्थ आहेत, त्याच्यापैकी प्रमुख अष्टतीर्थ आहेत भगवंताचे. जेजुरी गडाच्या पायथ्याशी अष्टतीर्थ आहेत, आपण कधी पाहत नाहीत, पण ग्रंथकर्ते वर्णन करतात. भगवंताचे अष्टतीर्थ आहेत. पहिलं तीर्थ आहे त्याचं नाव आहे शक्तितीर्थ. दुसरं तीर्थ आहे गया तीर्थ. ज्याला गयेला जाणं होत नाही त्यानं जेजुरी गडाच्या पायथ्याशी गया नावाचा तीर्थ आहे, तिथं स्नान केलं, गयेचं पुण्य तुम्हाला इथं मिळतं महाराज. जेजुरी म्हणजे साधारण नाही, जेजुरी म्हणजे साक्षात कैलास शिखर आहे, साक्षात काशीपुरी आहे. ज्याला काशीला जाणं होत नाही त्यानं जेजुरीला गेलं पाहिजे. काशीला गेल्यानंतर मोक्ष आहे, तसा जेजुरीला गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला मोक्ष मिळतो महाराज. मोक्ष देऊनी उदार, काशी होय कीर, परिवेचने लागे शरीर तिये गावे. तुम्हाला तिथं जायची गरज नाही, इथंच आपली काशी आहे महाराज. गया तीर्थ आहे, शक्ती तीर्थ आहे, कपिल तीर्थ आहे, 4थ्या नंबरचा आहे गुप्त मल्लेश्वर तीर्थ आहे, 5वं तीर्थ आहे पाप विनाशक तीर्थ आहे, 6वं तीर्थ आहे रुद्रकुंड तीर्थ आहे, 7वं आहे नंदीकुंड तीर्थ आहे, आणि 8वं अनुधारा तीर्थ आहे.
हे अष्टतीर्थ महाराज भैरवनाथाच्या सेवेमध्ये आहेत. त्या अष्टतीर्थाचं दर्शन आपण एकदा तरी जिंदगीमध्ये घेतलं पाहिजे, एकदा तरी जाऊन नतमस्तक झालं पाहिजे. शक्य असेल तर ते स्नान केलं पाहिजे. आता या तीर्थामध्ये कोण्या दिवशी स्नान करावं लागतं, कोणत्या तीर्थाचं महत्त्व काय, हे सगळा इतिहास ग्रंथामध्ये आलेला आहे. पण तेवढं आपल्या लक्षात राहत नाही. कोण्या तीर्थात कोण्या दिवशी आंघोळ करावी, कोणत्या वेळेला आंघोळ करावी. पण ध्यान ठेवा, कोण्याही तीर्थावर आंघोळ करत असताना सकाळी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर आंघोळ केली पाहिजे, स्नान केलं पाहिजे. 8च्या अगोदर जी आंघोळ होते त्याला स्नान म्हणतात. नंतर आंघोळ असते त्याला स्नान म्हणता येत नाही. मी शिवकथेमध्ये सांगितलं होतं, आंघोळ करत असताना सुद्धा नियम आहेत. आंघोळ करताना पहिल्यांदा पाणी कुठं घेतलं पाहिजे, देवाला आंघोळ घेत असताना, देवाला आंघोळ घालत असताना देवाच्या पहिल्यांदा चरणावर पाणी अर्पण केलं पाहिजे आणि मग देवाच्या खांद्यावरती, मग डाव्या. आपण सुद्धा आंघोळ करत असताना पहिल्यांदा कुठं पाणी घेतलं पाहिजे, हा उजव्या. वा, पाठ आहे तुम्हाला, लक्षात राहिले ना. वा, आंघोळ करत असताना आपण उजव्या खांद्यावर पहिल्यांदा तांब्या घेतला पाहिजे, मग डाव्या खांद्यावर, मग मस्तकावरती. विधी आहे. आंघोळ केल्यानंतर बाथरूम मध्ये ज्यांनी शेंडी राखण केली ना, आता हे शिकाय आम्हाला, ज्यांनी ज्यांनी आता सध्या फॅशन निघाली बघ भाऊ, आम्ही संस्कृतीमधून ठेवली, म्हणजे आम्हाला कळतही नाही शेंडी केव्हापासून आहे ते. मला, मी 2002ला घर सोडलेला मनुष्य. बघा आता विचार करा, माझं वय आता चालू आहे 29 वर्ष. 29 वर्ष आहे माझं वय आता. मी 2002ला घर सोडले, म्हणजे 3रीला मी घर सोडले. बघा किती वर्षाचा असेल, 8 वर्षाचा असेल मी त्यावेळेस. तेव्हापासून शेंडी आहे. तुम्ही म्हणताल मग महाराज तुझी तर लांबली पाहिजे ती शेंडी, ती कट करत राहतो, म्हणजे कटिंगला गेलं की. ती शिखा आहे, हिंदू धर्माची संस्कृती आहे, ही प्रत्येकानं महाराज जतन केली पाहिजे. पण सध्या आता आम्ही संस्कृतीचं रक्षण म्हणून शेंडी धारण केली, पण आता फॅशन म्हणून राख आलेत पोरं. काय हरकत नाही, फॅशन म्हणून सुद्धा ठेवा, जतन आहे, संस्कृतीचं लक्षण आहे, काय हरकत नाही, घाला. पण हे ज्यानं शिका राखली आहे त्याला ध्यान ठेवा, या शेंडीचा एकही थेंब दुसऱ्या ठिकाणी पडता कामा नये. जर आपण महाराज आंघोळ करून बाहेर आलो, इतरत्र कुठेही जर शेंडीतलं पाणी जर पडलं तर त्या दिवसाचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळत नाही. एवढा विधी आहे, एवढं लहान कर्म आहे, दुस्तर आहे, कठीण आहे. लहान लहान गोष्टी आपल्या जीवनामध्ये महाराज आपण करत्याला तेवढं तरी केल्या पाहिजे. व बाकीच्या द्या सोडून. झोपत असताना सुद्धा माणसानं कसं झोपलं पाहिजे याचंही शास्त्र आहे. झोपत असताना माणसाला, ज्याला ज्ञान प्राप्त करायचे त्या माणसाने पूर्वेकडे मस्तक करून पश्चिमेकडे पाय करून झोपलं पाहिजे. ज्याला रोगाचा त्रास आहे त्याने पश्चिमेला डोकं करून पूर्वेकडे पाय करून झोपले पाहिजे. दक्षिणेकडे कधी तोंड करून माणसाने जेवण करू नये किंवा झोपू नये. उत्तरेकडे पाय करून झोपायला काय हरकत नाही, दक्षिणेकडे पाय करून कधी झोपायचं नाही. जेवत असताना दक्षिणेकडे तोंड करून कधी जेवायचं नाही, दक्षिणेकडे तोंड करून कधी जेवायचं नाही. ध्यान ठेवा, दक्षिणेकडे तोंड करून जेवलं की महाराज विकार तयार होतात, उत्पन्न होतात. कारण का दक्षिण दिशा ही कोणाची आहे, राक्षसांची आहे, यमाची आहे. नरकाचं द्वार आहे दक्षिण दिशेला आणि उत्तर दिशेला स्वर्गाचं द्वार आहे. ध्यान ठेवा. म्हणून जेवत असताना पूर्वेकडे पश्चिमेकडे उत्तरेकडे मुख करून बसायचं असतं. घरी सुद्धा आपल्या आपण सांभाळलं पाहिजे साध्या साध्या गोष्टी. झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर जे आपण पांघरलेलं आतरण आहे ते आतरणाची घडी सुद्धा केली पाहिजे. प्रदीप मिश्राजी गुरुजी कधी कधी कथेमध्ये सांगतात, मी ऐकलेली कथा आहे. त्याच्यानंतर महाराज राजेंद्रदासजी महाराज सुद्धा सांगतात कथेमध्ये, जर आपण पांघरले सकाळी त्याला लात देऊन उठून आला तर ते निद्रादेवी महाराज कोपते आणि माणसाला पुन्हा झोप येत नाही. ते निद्रादेवीचा जर कृपा आशीर्वाद आपल्याला मिळवायचा असेल तर सकाळी उठल्यानंतर जे काय आपण पांघरलेलं आहे ते पांघरणाची घडी करून निघालं पाहिजे. एखाद्या वेळेस पुन्हा जर आपण येऊन बघितलं तर आपलं शयनग्रह जसं काही इथं कोणी झोपलं नाही असं सुंदर असं असलं पाहिजे. काय काय माणसाचे महाराज आतरणं पांघरणं बघावं, सकाळी लात मारते पांघरण तिकडून हे इकडं, तसाच उठून येतं. निद्रादेवीचा कोप होतो महाराज, पुन्हा त्याला गोळी खाली तरी झोप येत नाही. आणि मग आमच्याकडे महाराज काहीतरी सांगाव, गोळी खाऊन झोप येण्यात बंदुकीची खाय. आता साध्या साध्या गोष्टी जीवनामध्ये आनंद देणाऱ्या आहेत, फलदायी ठरणाऱ्या आहेत.
हे अष्टतीर्थ करत असताना सकाळी सकाळी लवकर मुहूर्तावर उठलं पाहिजे. मग काही वेळा सांगितलं की लोक आम्हाला म्हणतात, महाराज तुम्ही का उठत नाही सकाळी ब्रह्ममुहूर्तावर? सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या आहे. पण काय काय गोष्टी आम्हाला होत असतात का भाऊ? नाही, आम्ही सुद्धा मानव आहेत ना. आम्हाला सुद्धा महाराज आहे, आम्हाला संसार आहे, आम्हाला लेकरं बाळ आहेत, आम्हाला प्रवास आहे, आम्हाला दुःख आहे. आम्हालाही महाराज तुमच्यासारखेच काहीतरी व्याधी असते, शरीराची व्याधी आहे, कोणता तरी महाराज टेन्शन असतं, काहीतरी असतं. संध्याकाळी आता 2:30 आणि 3 वाजता झोपायला रोज. मग सकाळी लवकर उठणं होतं का? नाही. तरी सुद्धा मी 7-7:30च्या नंतर झोपतच नाही. किती उशिरा मला 4ला झोपू घाला, मी 7च्या नंतर झोपतच नाही. 7-7:30 लय झालं. 8च्या अगोदर आंघोळ होतेच शक्यतो, 8 त्याच्या पुढे जाऊ देत नाही. नियम तरी आपला व्यवस्थित व्हावा. आणि गडबडी असते सकाळी सकाळी निघायची. पण जेवढं होईल तेवढं माणसाने माहीत असल्यानंतर सुद्धा माणसाने व्यवस्थित केलं पाहिजे. काय काय माणसाला आंघोळीचं पुण्य माहीत आहे, स्नानाचं पुण्य माहीत आहे, तरी सुद्धा काही माणसं मोबाईल बघत बसतात, रील्स बघत बसतात. तसंच दुपारपणे आंघोळ सुद्धा करत नाही. माणसानं 1000 कामं सोडावे आणि आंघोळ करावी. माणसानं 100 कामे सोडावे, आधी जेवण करावं. माणसानं 1,00,000 काम सोडून द्यावे, 10,000 काम सोडून द्यावे आणि दान करावं. आणि माणसानं 1,00,000 काम सोडून द्यावे, नामचिंतन करावं. येळकोट येळकोट. दान द्यायला सुद्धा माणसाने वेळ करू नये. मनात आलं ना लगेच देऊन टाकायचं. एकदा कर्ण असा कटिंगसाठी बसला होता, तेवढ्यात ब्राह्मण देवता आली. कर्णा, काय भटजी बुवा, माझ्या मुलीचं लग्न आहे, काहीतरी मदत पाहिजे. कटिंग करण्यासाठी बसला कर्ण. डाव्या हाताला ब्राह्मण देवता उभा होता आणि डाव्या हातालाच सोन्याची वाटी होती. ती वाटी घेतली, तीच दान देऊन टाकली. विचारलं, कर्णा अरे दान देत असताना उजव्या हाताने दान दिलं पाहिजे रे. कर्ण म्हणतोय, ऐका ऐका, कर्ण म्हणतोय दान देण्यासाठी डावा हात उजवा हात नाही. अरे दाढी होईपर्यंत आणि या हातातली वाटी या हातात घेईपर्यंत जर बुद्धीमध्ये पालट झाला आणि दान द्यायची इच्छा जर नाही राहिली, तर जरी इच्छा राहिली आणि एवढ्या वेळामध्ये माझं आयुष्य जर संपून गेलं, तर दान द्यायचं राहून जाईल आणि या माणसाचं काम राहील. याच्याकरता क्षणार्धामध्ये दान देऊन टाकलं पाहिजे. गावात कथा सुरुवात आहे. मनात आले श्री खंडेरायाची आपल्या सेवा करायची, 1000, 2000, 5000 जे काही तुमची इच्छा आहे ना लगेच देऊन टाकली पाहिजे. नाही ठेवली, उद्या देऊ, परवा दिवशी देऊ, काय उपयोगाचं आहे? द्यायचंय ना लगेच देऊन टाक, मोकळं व्हायचं. अरे काय खरं आहे या जिंदगीचं? काही खरं नाही. मनात आले लगेच देऊन टाकलं पाहिजे. विकार उत्पन्न व्हायला वेळ लागत नाही. चांगले विचार कमी वेळ उत्पन्न होत असतात. पण त्या सद्बुद्धीमध्ये माणसाने दान धर्म केलं पाहिजे. पूजा विधी करत असताना मनात आलं ना माळ जपायचा, लगेच बसलं पाहिजे. मनात आलं लगेच बसलं पाहिजे. मनात आलं माळ जपावी आणि तेवढ्यात लक्षात येते, नाही आता नाही, दुपारी करावी. दुपारी झोप येते. संध्याकाळी करा वाटते, संध्याकाळी सिरियल चालू होते. सिरियल संपल्या बघा वाटते, झोप येते. लय अवघड आहे मला. आणि माणसाचं मन पूजेमध्ये जास्त रमत नाही. त्याच्यामुळं सद्विवेक जागृत झाल्या लगेच त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे. काल बैठकीमध्ये मी वर बसलो होतो. ते ताई ते आल्या होत्या बोलायला, सगळ्यांना बोललो, वर गेलो. आमचे लक्ष्मीभाऊ मला बोलत बसले होते. ते खंडोभाऊ आले ते बोलायला. यांना बोलत तेवढ्यामध्ये मला वाटलं आपण थोडं अभ्यास करावा, थोडं वाचन करावं. हे बोलता असताना सुद्धा मी त्यांना सांगितलं काय हरकत नाही. यांना हू करत बसलो, माझं मी वाचन सुरुवात केलं. पुन्हा हेच मला म्हणले मी जातो म्हणलं की जय हरी, म्हणलं जा निघा. काय सांगावं नंतर, वेळ मिळतो का नाही, पुन्हा बुद्धी सात्विक बुद्धी होती का नाही विचार माहीत नाही. म्हणून उत्पन्न झाला सद्विवेक की त्याचं महाराज योग्य वाटेनं वाटचाल केली पाहिजे. कथेला जायचंय असं मनात आलं की लगेच कामाला लागलं पाहिजे. बरोबर 1 वाजता इथं हजर झालं पाहिजे. कीर्तनाला जायचंय, संध्याकाळी जेवण झालं की लगेच बरोबर 9:15 इथं हजर झालं पाहिजे. नंतर काय सांगावं, माय सुरू झाल्या जावं वाटलं, कसा डोळा लागला की पत्ताच लागला नाही. कसा लागल माय, तरीचं वर्णन हाणाली. डोळा लागाय वेळ लागत नाही. 3-4 मला म्हणले महाराज महाप्रसाद खूपच छान व्हायला. प्रसाद आहे इथं, काहीच कमी राहत नाही महाराज. श्री खंडेरायाचा प्रसाद आहे. मी कधी सांगत असतो, हॉटेलचं अन्न रुचकर असतं पण पवित्र नसतं, ध्यान ठेवा. आणि कथेतलं अन्न रुचकर नसतं पण पवित्र असतं, ध्यान ठेवा. म्हणून इथं कसंही राहू द्या ते गोडच लागतं, गोड लागतं महाराज. इथं भात वरण चपाती साध्या पदार्थाची मेजवानी असू द्या, लोक महाराज आतुरतेनं प्रसाद घेतात.
लग्नामध्ये महाराज पंचपक्वान करा, लोकांना वेळ नाही जेवायला, सध्या माणसाला जेवायला सुद्धा वेळ नाही, पण प्रसाद तोषून घ्यायचे अतिथीचा सांगतायत. म्हणून सद्विवेक जोपर्यंत आपल्या जवळ आहे त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. म्हणून खंडोबायांच्या सेवेमध्ये कधी तत्पर राहायला शिका. दान द्यायचं ना लगेच देऊन टाका, वेळ करू नका. आताच बुद्धी आली ना तुम्हाला 2000 द्यायची, लगेच देऊन टाका, वेळ करू नका. आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, आपण 1000 रुपये जर महाराज पट्टी दिली तर माझा भोला भंडारी एवढा उदार अंतकरणाचा आहे, तुम्ही 1000 दिले तर 10,000 रुपये तुम्हाला घरी आणून दिल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यासाठी आपण महाराज 4 पावलं गेलं तर पाहिजे, त्याच्यासाठी आपण काम केलं तर पाहिजे, त्यासाठी आपण भजन तर केलंच पाहिजे. 60 तीर्थाचा महिमा आहे महाराज. आम्हाला देवाला पूजन करून घ्यायचंय, देवाला प्रसन्न करून घ्यायचंय. आपण पूजा कोणती करावी? आम्हाला पूजेसाठी फळं मिळत नाहीत, आम्ही काम करणारे माणसं आहेत, आम्हाला वेळ नाही जास्त. काही नाही, जास्त पार्थिव लिंगाची पूजा करण्यासाठी थोडा वेळ लागतोय ना. मानस पूजा सर्वश्रेष्ठ सांगितली. मनाची पूजा त्याला मानस पूजा म्हणतात. ती कशी कशी करावी? मार्तंड मल्हारी भगवंताला पुष्प कोणते आवडतात याची सर्व कथा आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी सुंदर असं 2 मिनिटाचं सर्वांनी गोड असं भजन करायचं आहे. सदानंदाचा भगवंताच्या पूजेची विधी सांगितली आहे. मार्तंड मल्हारीची पूजा करत असताना पहिली पूजा आहे मानस पूजा. मानस पूजा कशी करायची असते महाराज? ऐका. मानस पूजा म्हणजे काय? मानस पूजेसाठी तुम्हाला कसलाही खर्च लागत नाही. फुलं आणायची गरज नाही, पाणी आणायची गरज नाही, आरती करायची गरज, वात लावायची गरज, तूप खर्च करायची गरज नाही, काहीच करू नका. मग महाराज नेमकी करायची कशी पूजा? ऐका. तिला मानस पूजा म्हणतात. मनाने देवाची पूजा करायची, त्याला म्हणायचं मानस पूजा. काय करायचं? स्नान झालं, आसन टाकायचं, आसनावरती पद्मासन घालायचं, डोळे बंद करायचे, ध्यान मुद्रा लावायची आणि डोळे बंद करून महाराज देवाचं ध्यान करत करत, गुरुमंत्र उच्चारण करत करत असा मानस करायचा मनामध्ये. मन असं महाराज इकडे तिकडे न भटकू देता एकाग्र चित्त करायचं आणि मनामध्ये अशी कल्पना करायची, विचार करायचा. आपण देव घेतलेत, मार्तंड मल्हारीला आपल्या हातात घेतलंय, गंगाजल जवळ घेतलंय, देवाला आपण पाणी टाकलंय, आंघोळ झाली, एक रुमाल घेतला, देवाला सुंदर असं पूजन केलं, देवाला गंध लावला, देवाला पुष्पार्पण केले, देवाला नैवेद्य अर्पण केला, देवाला पाणी फिरवलं. आता संध्याकाळ झाली, देवाला पुन्हा मानस पूजा करायची. देवाला पुन्हा उचललं, पुन्हा स्नान घातलं, रुमालाने स्वच्छ पुसून घेतलं, पुन्हा देवाला पंचामृत टाकलं, पुन्हा धुतलं, पुन्हा पुसून घेतलं, पुन्हा गंध अक्षदा पुष्प अर्पण केले, वस्त्रदान केलं, देवाला नैवेद्य अर्पण केला, देवाला खीर अर्पण केली, पाणी फिरवलं, देवाचं नामचिंतन केलं, गुरुमंत्राचा उच्चार केला आणि माझी पूजा झाली. असे मस्त डोळे बंद करून एकाग्र चित्तानं देवाची आठवण काढून मनानं देवाला अर्पण करणं. मन फुल, मन जल, मन आरती, मन नैवेद्य अशा तऱ्हेनं देवाला अर्पण करणं, याला म्हणायचं मानस पूजा. किती सुंदर आहे. पैसे लागतात काही, पण आपलं मन ताई एकाग्र होत नाही. डोळे बंद केले की झोप येते, डोळे बंद केले की देव येत नाही. शेत, म्हशी, ढोरं, गुरं हे आपल्या डोळ्यासमोर येतं, दुसरं काहीच येत नाही महाराज. एकाग्र चित्त झालं पाहिजे, याला मानस पूजा म्हणतात. पार्थिवलिंग पूजा, एक पार्थिवलिंगाची पूजा करता येते. श्री खंडेरायाची मूर्ती आहे, पण श्री खंडेरायाची मूर्ती त्याला रत्नपूजा म्हणतात. ही पार्थिवलिंगाची पूजा करत असताना 9 प्रकारचे धान्य आणले पाहिजे. 9 प्रकारच्या धान्यानं पूजा केली पाहिजे देवाची. पूजेचे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये. गंगेची माती असावी, लिंग तयार करावा, त्याच्यावर 12 गोळे अर्पण केले पाहिजे. घृतमारीसाठी 1, मणी आणि मल्लासुरासाठी 2, गणपतीसाठी 1, कार्तिक मुनीसाठी 1, त्या मणी आणि मल्लासुराच्या 5 मुलासाठी 5 आणि नंदी महाराजांनी कुत्रेश्वर भगवंतासाठी 1, असे 12 गोळे त्याच्यावर अर्पण केले पाहिजे. 9 प्रकारचे धान्य अर्पण केले पाहिजे आणि मग देवाला आवडणारे सगळे पुष्प फुलं देवाला अर्पण केले पाहिजे. आणि तोच भगवंत महाराजाची पूजा झाल्यानंतर देव प्रसन्न होतो. देवाला दवना जास्त आवडतो, सुगंधी दवना जास्त आवडतो. हे दवना कोण आहे?
शिवगण आहे, देवाची भक्ती करणारा आहे, एक देव नावाचा गण आहे. तो देवाच्या जवळ गेला, शिवजीला म्हणाला का शिवजी तुम्ही सगळ्यांना आपलंसं केलंय, सगळ्यांना जवळ घेतलंय, मला का तुम्ही दूर लुटलंय? देव म्हणले तुला कुठं दूर लुटलंय? अरे धोत्रा म्हणे त्याचा वास येत नाही, दिसायला चांगलं नाही म्हणे, पण त्या धोत्राला तुम्ही आपल्या जवळचं केलं. धोत्र्याचं फुल, धोत्र्याचं फळ किती काटेरी असतं, त्याच्या पाण्याला वासही नाही, काहीच नाही, तरी त्याला देवा तुम्ही त्याला आपलंसं केलं, मग मला का करत नाही? देवाने सांगितलं तुझं काय? अरे देवा तुझी इच्छा आहे ना माझ्याजवळ राहायची, तुला दवण्या स्वरूपामध्ये मला माझ्याजवळ मी तुला जागा देतो आणि तुझा सुगंधी असा वास येईल. म्हणून महाराज मार्तंड मल्हारीची दवण्यामध्ये सुद्धा पूजा केली जाते. ओला असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही नसेल वाळलेला सुद्धा दवना पूजेमध्ये चालतो, सुगंधी दवना लागतो, पूजेमध्ये चालतो तो दवना. आणि एकदा जर महाराज त्याच्याची सुंदर अशी पूजा केली, खिरीचा नैवेद्य अर्पण केला, भंडाऱ्याची उधळण केली, देवासाठी खोबरं सुद्धा उधळलं पाहिजे. देवाची पूजा झाल्यानंतर खोबरं उधळतात का नाही? आपल्याकडे आहे का नाही प्रथा? आहे ना. हळदी आणि आपलं भंडारा आणि खोबरं उधळतो. खोबरं का उधळतात माहितीये? माहितीये खोबरं का उधळतात? ऐका, मन्यानी मल्लासुराचा ज्यावेळेस महाराज पराभव झाला, वध झाला, 33 कोटी देवता आनंदाने हर्षित होऊन तल्लीन होऊन नाचायला लागले. इंद्रदेव सुद्धा खुश झाला, कुबेरदेव खुश झाला आणि त्यांनी सोन्याच्या मुद्रा घेतल्या आणि देवावर उधळण केली. भंडारा आणि सोन्याच्या मुद्रा उधळण केल्या. ज्याच्याकडे पैसा आहे त्याने सोन्याच्या मुद्रा उधळण केली, पण गरीब आहे त्याच्याकडे काही नाही. त्यानं सांगितलं देवा माझ्याकडे तर सोन्याच्या मुद्रा नाहीत, पण माझ्याकडे खोबरं आहे, ते खोबरंच मी उधळतो म्हणे. आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्यांनी सोन्याच्या मुद्रा उधळण केली आणि गोर गरीब मल्हारीच्या भक्ताने आपल्याकडे सोनं नाही म्हणून खोबरंच महाराज उधळायला सुरुवात केली. देव म्हटले काय हरकत नाही, श्रीमंतानं जरी मला सोन्याच्या मुद्रा जरी उधळल्या तरी त्याच्यावर मी तेवढाच प्रसन्न आहे. आणि एखादा गरीब आहे त्याला सोन्याच्या मुद्रा देणं होत नाही, त्यानं खोबऱ्याच्या जरी वाटी मला उधळण केल्या तरी ते मला मान्य आहेत. म्हणून देवासाठी भंडारा आणि खोबरं उधळलं पाहिजे. हर हर येळकोट येळकोट याच्यासाठी उधळण करायची आहे, याच्यासाठी पूजन करायची आहे. तो प्रसन्न झाला पाहिजे, तो प्रसन्न झाला पाहिजे, आपल्या जवळ त्याला येता आलं पाहिजे, आपल्यालाही त्याच्याजवळ जाता आला पाहिजे. देवाने एवढ्या सगळ्यांचा महाराज स्वीकार केलाय. म्हणून एकदा जर आपण त्याचं महाराज भजन केलं, त्याचं पूजन केलं की देव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून देवाला आवडणारे फुलं, देवाला आवडणारे पुष्प अर्पण केले पाहिजे. निरगुडीचे पानं, नागविलीचे पानं, धोत्रा, बेल देवाला आवडतो महाराज. का आवडतो? कारण का शिवांचा अवतार आहे म्हणून सुद्धा बेल मल्हारीला चालतो, पूजेमध्ये वापरायला जमतो. मार्तंड मल्हारी कोण आहे? शिवजीच आहे. त्याची पूजा झाली रे झाली, मग मन प्रसन्न होतं महाराज. सध्या डोक्यामध्ये एकच फॅड आहे, मल्हारी वेगळा आहे, देव वेगळा, विष्णू वेगळा, असं काहीच नाही महाराज. ते एकच आहेत, फक्त अनेक अवतार धारण केले आपल्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. ओम में ओम समाया है, हरि ओम में ओम समाया है, जय भोला नगर में आया है. ताली बजवा ताली. ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. हरि ओम में ओम समाया है, मेरा भोला नगर में आया है. मेरे भोले की जटा पे गंगा विराजे, भोले की जटा पे गंगा
पार्वती पदे शिव हर हर महादेव। शिवजींच्या पूजेमध्ये जसा बेल आवडतो तसा श्री खंडेरायाच्या पूजेमध्ये सुद्धा बेल चालतो, पण जास्त प्राधान्य खंडेरायांच्या पूजेमध्ये भंडारा आणि खोबऱ्याला आहे, आनंदाचं प्रतीक आहे। म्हणून शिवकथेमध्ये आपण उच्चारण करत असतो बिलबदळ, एवढं महात्म्य आहे। बिलबदळाची जरी सेवा केली तरी शिवजींची सेवा आहे, तरी खंडोबाची सेवा आहे। सगळ्यात जास्त त्यांना दुसरं कोणतंच पुष्प आवडत नाही, ते म्हणजे बेलाचं पान जास्त आवडतं महाराज। आपण म्हणतो ना शिवजींना सगळ्यात लाडकं काय, बेलाचं पान आहे। एकदा बघूया आपण माता भगिनीला सगळ्याला पाठ आहे का नाही। शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान। एका टाळीत एका आवाजात आलं पाहिजे सगळ्यांचं। शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान। शंकराला महादेवाला महादेवाच्या मांडीवर गिरजा गणपती, महादेवाच्या मांडीवर गिरजा गणपती। डोक्यावर गंगा शोभे छान, डोक्यावर गंगा शोभे छान, छान छान आवडते। बड़े भाव से जोर से। शंकराला माझ्या महादेवाला आवडते पान, पान हो। शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा, शंकराच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा। कपाळी भस्म शोभे छान, कपाळी भस्म शोभे छान, छान छान आवडते। पान शंकराला पान। काकू इकडे 1500 पडे नाहीत का? मग तुमचा आवाज का निघणार चालू? पुरुष मंडळी, पुरुष मंडळी म्हणले नाहीत कोणी? त्याचं काय काम आहे बघून घ्या। आमच्या माता भगिनी एका आवाजात किती गोड भजन केलं। लखन राजू ती क्लिप काढा, युट्यूबला टाका। गोड आवाज म्हटला त्याने सगळ्यांनी। त्यातल्या त्यात लातूर जिल्हा ही संगीताची खान आहे। इथे लातूर जिल्ह्यातलं कुत्र जरी ओरडलं भुंकलं तरी स्वरात भुंकते म्हणे, कारण का लातूर जिल्हा ही महाराज ही संगीताची खान आहे। हे रामभाऊ आपल्याला मान्यच करावं लागेल, ध्यान ठेवा। पण नांदेड काय आपलं कमी नाही। संस्कृत कवीचा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा। उगन व माय नांदेड होय पिल्लू लातूर होय। हर हर वा, बघा बरं किती सुंदर सगळं भजन केलं। आता ज्यांनी ज्यांनी भजन केलं त्यांना धन्यवाद, आणि ज्यांनी नाही भजन केलं त्यांना पहिली पंगत विसरू नका, है का नाही? पाठीमाग पलीकडे आवाज येत नव्हता काकूचा,
पलीकड. आता मला तिकडं तेवढा आवाज जातोय का नाही मला माहिती नाही. माझा आवाज आला का काकू? चष्मेवाली काकू इन बाई. हा मस्त. हा टाटा गेली बाबा. सोरी होईन होईल. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. शिव परमात्म्याची सेवा केली पाहिजे. त्याला आवडतं ते आपण दिलं पाहिजे. भगवंताच्या जवळ कोणाला सुद्धा महाराज भगवंताने दूर लोटलं नाही, प्रत्येकाला जवळ घेतलंय. भगवंताच्या जवळ आपण घोडा बघितला, कुत्रा बघितला, वाघ्या मुरळी बघितली, पुन्हा आणखी काय बघितलं? कोटंबा बघितला, खोबरं का उधळतात हेही बघितलं, भंडारा कसा निर्माण झाला हेही बघितलं. बरोबर नाही? आठवणीत आहे का नाही? नंदी कोण आहे हेही बघितलं, घोडा कोण आहे हेही बघितलं. बघितलं ना? ऐकलं का नाही? ऐकलं. प्रधान, हेगडी प्रधान अशी कथा आलेली आहे. हेगडी म्हणजे काय? प्रधान शब्द आहे. कानडी भाषेमध्ये हेगडी म्हणजे प्रधान आहे. मल्लासुराबरोबर युद्ध करण्यासाठी, शिष्टाई करण्यासाठी महाविष्णू गेले होते. आणि शिष्टाई करण्यासाठी ज्यावेळेस महाविष्णू गेले, मल्लासुराबरोबर शिष्टाई करण्यासाठी गेले, त्यावेळेस भगवंतानी प्रधानाचं रूप धारण केलं होतं. अत्यंत महत्वाची भूमिका मांडलेली आहे महाविष्णूंनी. आणि युद्धाची शिष्टाई करण्यासाठी गेलेले महाविष्णू तेच पुढे महाराज प्रधानजी म्हणून राहिले. त्यांनाच हेगडी प्रधान असं म्हटलं जातं. तेच महाविष्णू शिव मार्तंड मल्हारीच्या सेवेमध्ये अविरत तिथे आहेत. जयाद्री शंकेश्वर आख्यान असं आलेलं आहे ग्रंथामध्ये. जयाद्री शंकरेश्वर आख्यान. जयाद्री शंकरेश्वर आख्यान मल्लासुराशी युद्ध करण्यासाठी ज्यावेळेस सगळे तत्पर झाले, पण युद्ध करण्याच्या अगोदर ज्या आश्रमात भगवंत मार्तंड मल्हारी अवतार धारण करून जे आश्रमात आले, तिथे एक लिंग प्रकट झालं, त्याला शंकरेश्वर भगवान असं म्हणतात. आणि तिथे त्याच पर्वतावरती धवलगिरी त्या पर्वताचं नाव आहे. पण मल्लासुराचा वध झाला आणि त्याच पर्वतावर विजय प्राप्त झाला म्हणून त्या पर्वताचं नाव पडलं जयाद्री पर्वत. आणि ते जयाद्री पर्वत म्हणजे आमची महाराज जेजुरी राजधानी आहे भगवंताची. श्री खंडेराय तिथं वास्तव्य करतायत. भगवंताचं पंचलिंगामध्ये आपल्या दर्शन होतं महाराज श्री खंडेरायांचं. पंचलिंगामध्ये पंचलिंग वर्णन ग्रंथामध्ये आलेलं आहे. पृथ्वीवर 5 स्थान मुक्ती देणारी आहेत. त्याच्यापैकी कालांजनगिरी उर्फ निलांद्री पर्वत, दुसरा आहे ते म्हणजे काशी विश्वनाथ, तिसरा आहे मातापूर माहूर, पाचवा आहे हरिद्वार, चौथा आहे हरिद्वार आणि पाचवा आहे जयाद्री पर्वत म्हणजे जेजुरीगड. 5 ठिकाणी महाराज जा तुम्ही. हे पंचलिंग वर्णन आहे. या पंचलिंगाचं दर्शन घेतलं की माणसाला पुनर्जन्म घ्यायची गरज नाही. जन्माला येण्याचं त्याला कोड नाही, त्याला मुक्त अवस्था मिळते. पण या पंचलिंगाची त्यानं महाराज पूजन केलं पाहिजे, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. जेजुरी गडावरती भगवंतानी सगळ्या वस्तूला जागा दिलेली आहे. ज्यांनी ज्यांनी युद्धामध्ये सहकार्य केलंय सगळ्याला आपलंसं केलेलं आहे. घृतमारी इथं स्थान आहे महाराज. जेजुरी गडावर भली मोठी शिळा आहे, तिला घृतमारी असं म्हणतात. घृतमारी कोणी बघितली का नाही मला माहिती नाही. मोठी शिळा आहे, पश्चिम द्वारला आहे, डाव्या साईडला आहे. मोठी शिळा आहे ती घृतमारी आहे. कारण का मायाजाळ ज्यावेळेस मल्लासूर टाकत होता ते मायाजाळ काढून टाकण्याचं काम या घृतमारीने केलेलं आहे. मार्तंड पंचायत रचना सांगितलेली आहे. पंचायतनाची रचना अशी आहे, मध्यभागी गंगा व माळसा असावी, दोन्ही सहित मल्हारीची मूर्ती असावी, ईशान्य दिशेला हेगडी प्रधान असावेत, आग्नेय दिशेला गणपती असावे, नैऋत्य दिशेला पंचलिंग असावे, वायू दिशेकडे अन्नपूर्णा भगवती असावी. अशी ही पंचायतन रचना श्री मार्तंड मल्हारीची सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये गडावर आणखी सुद्धा अशीच आहे, तिथं देवाऱ्यामध्ये सुद्धा अशी झाली पाहिजे. गडाची सुद्धा अशीच रचना भगवंतांनी स्वयंभू केलेली आहे. दवनाकिती पूजेमध्ये महत्त्वाचं आहे, आपण तेही पाहिलं. भगवंताला आता या चंपाषष्ठी उत्सव झाला. भगवंताला महाराज कांदा भरीत रोडग्याचा महाराज नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग आपण खाण्यासाठी सुरुवात करतो. वेळ आमोशाला खायला मोकळी. पण उपवास करणारी मंडळी, हे कांदा कोण आहे? हे कांदा कसा उत्पत्ती झाला? भगवंताने आपल्याजवळ कसं घेतलं? याला वांग का जवळ आलं? रोडगाच का अर्पण करतात? याचं कारण माहितीये? माहितीये? चला पुढे. मग माहित नाही? ऐका मग काय काय माहित आहे? माहित आहे ना काय कायला?
ज्याला माहित आहे त्यानं, ज्याला माहित नाही त्याला सांगा. तुम्ही म्हणता मला तुला कशाला आणले सांगायला, सांगायचं आणले. बरं सांगतो आता. हो म्हणा. सांगू का? सांगू का? हॅलो, झोपी गेल्या काय? झोपी गेल्या क्या काय मावशी? नाही ना? सांगू का? कोणाकोणा नको वाटाले? कोणाकोणा नको वाटाले का? सांगू? सांगा वाटाले? सांगा वाटाले का? हात वर करा बरं. कोणाकोणा नको वाटाले? येळकोट येळकोट. याचं काय नाही, हे उलट असं बोलणं म्हणजे माणसं जागी आहेत का नाही हे बघायचं. झोपी जात नाही. मी शेतकऱ्याचा पोरगा आहे ना, मला माहित आहे ना कापसा कवा लाल्या रोग पडतंय, कवा बोंडाळी येते, फुवारणी बरोबर वेळेवर करावं लागते भाऊ, तर ते कापूस येते. नाही त्याचं काही उपयोगाचं नाही. ऐका, कांदा कोण आहे? भरीत कांदा घातल्याशिवाय पूर्ण होत. त्याच्यामध्ये पुन्हा आणखी ताई कोणता कांदा पाहिजे? हां, ते आपल्या जिबीचा चव नाही ते, पण कांदा पाहिजे. पातीचा कांदा घातला की आणखी चांगला होतो. पण ध्यान ठेवा, एक कांदा नेमकं कोण आहे ध्यान ठेवा. ऐका बरं, कांदा, वांगा आणि भरीत रोडगा. सती शंकरजीला सोडून गेली. सतीचा वियोग झाला शंकरजींना. सतीचा देह उचलला शंकरजीने आणि रानोमाळ फिरायला लागले सतीच्या वियोगामध्ये. लाडकी सती मला सोडून गेली. जिथं जिथं शक्तीचे महाराज अवयव पडले तिथं 52 शक्तिपीठ निर्माण झाले. देवी भागवतामध्ये 108 सांगितलेत, पण 52 शक्तिपीठ आपल्याला माहिती आहेत. त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. कुठे कुठे? माहूरगड एक, जे आपलं माहूरगड एक, तुळजापूर 2, कोल्हापूर 3 आणि सप्तशृंगी. पण ते अर्धलिंग आहे. ते अर्धलिंग काय महाराज? 4 नाहीत, 3 नाहीत, 2 नाहीत, असं 3.5 शक्तिपीठ कसे? ऐका, जिथं शक्तीच्या समोर शिवलिंग स्वरूपामध्ये महादेव आहेत ते लिंग पूर्ण आहे, ते शक्तिपीठ पूर्ण आहे. जिथं भोले शंकर नाहीत ते पीठ अर्ध आहे. म्हणून तुम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेत असताना ज्यावेळेस आपण त्या गुंफेतून खालून येतो ना वर, असं वर आल्यानंतर दगडी मंडपात आल्यानंतर पहिल्यांदा कोणाचं दर्शन आहे? तुळजापूर बघितले का नाही? काही बाना हलवा ना, हो म्हणा ना काहीतरी. तुळजापूरला गेलते का नाही? गेलते. दर्शन घेतलं का नाही महादेवाच? नाही. तुळजाभवानीचं दर्शन घेण्याच्या अगोदर भोले शंकराचं दर्शन घ्यावं लागतं. आता सुद्धा तिथं आहेत भोले शंकर, बघितले नाहीत? ज्यानं बघितलं त्यांना माझ्या गाडीला डिझेल टाका, नेऊन दाखवतो. फुकट काय मग? तुळजापूरला जा, तिथे आहे लिंग. कोल्हापूरला जा, तिथे सुद्धा महादेव आहेत. माहूरगडी जा, तिथे सुद्धा महाराज भगवंत आहेत. पण सप्तशृंगी पशी तिथे भगवंत नाहीत, म्हणून ते अर्धपीठ आहे. म्हणून त्याला 3.5 शक्तिपीठ असं म्हटलं जातं. निघाले, पण त्याची इच्छा होती मी अनेक जन्म घेईल पण शंकरजींचीच होईल. अनेक तपानुष्ठान करील, अनेक वर्ष जप तप करील, पण मी शंकरजींचीच होईल, दुसरं कोणाची होणार नाही. आणि सती मातेचा दुसरा जन्म झाला. तिचं नाव आहे पार्वती माता. ती पार्वती आहे, पर्वतराजाची मुलगी, म्हणून तिचं नाव काय पडलं? पार्वती. पण जशी जन्माला आली तशी शंकरजींची आराधना करायची, शंकरजींची पूजा, शंकरजींचं महाराज भजन गुणगान करायची. पार्वती माता उपवर झाली. पण देवादिकांना प्रश्न पडला, पार्वतीचं लग्न शंकरजी बरोबर झालं पाहिजे. पार्वतीचं लग्न झालं, शंकरजीनं लग्न केलं तर कार्तिक मुनी जन्माला येतील. आणि कार्तिक मुनी जन्माला आले तर तारकासुराचा वध होईल. तारकासुराचा वध व्हायचा आहे तर लग्न अत्यंत महत्वाचं आहे. मग पण महाराज वियोगामध्ये आहेत, समाधी लावून बसले शंकरजी आहेत. आता या संसारामध्ये पडायचं नाही म्हणे. आता विभक्त झालोय ना, एकटा राहायचं, मला आता संसार सागरात पडायचं नाही. मला सतीचा एकदाच वियोग झालाय, पुन्हा आता या भानगडीत पडायचं नाही. बैरागी बनले, साधू बनले, संन्यासी वेश धारण केला, समाधीमध्ये राहायचे. पण 33 कोटी देवतांनी विनंती केली तरी सुद्धा भगवंत मान्य करत नाहीत. आणि भगवंताचा मदन प्रवृत्त व्हावा, काम उत्पन्न व्हावा, याच्यासाठी महाराज, मदन म्हणजे काम,
कामदेवाला भगवंताच्या समोर पाठवलं. नृत्य करायला लागला कामदेव. पण भगवंत महाराज विरक्त देही महात्मा आहेत, बैरागी आहेत. कामदेवाचं नृत्य बघून सुद्धा महाराज मनामध्ये थोडी सुद्धा शंका आली नाही की काम उत्पन्न झाला नाही. उलट कामदेवावरच महाराज शंकरजीने महाराज आपला तिसरा नेत्र उघडला आणि ज्वालामुखी सोडला आणि तिसऱ्या डोळ्याने महाराज भस्म करून टाकलं कामदेवाला. कामदेव भस्म झाला. म्हणून मंडळी, या जगतामध्ये कामदेव नाही, बरं ध्यान ठेवा. फक्त कामदेवाची राख आहे जगतामध्ये टाकलेली, तरी लोक काय काय करतात बघा या कामासाठी. नुसती राख आहे. ओरिजिनल कामदेव तर आपल्याकडे आलाच नाही आणि तो भस्म झाला. कालांतराने 33 कोटी देवतांनी पुन्हा विनंती केली. भगवंत सज्ज झाले. पार्वतीचं लग्न झालं, पार्वतीची पाठवणी झाली, सगळं झालं. आणि मग मात्र महाराज रती समोर आली. रती म्हणायला लागली, देवा तुम्हाला माहिती आहे वियोग कसा असतो, पत्नी वाचून जिन कसा असते, तुम्ही अनुभवले ना देवा. आता माझे मालक कामदेव तुम्ही जाळून राख केलेत, आता मी एकटी कशी राहू सांगा. माझ्या पतीचा मला वियोग सहन होत नाही. आणि मग तिला अभयदान दिलं आणि शंकरजीने सांगितलं, कामदेव इथं मी जिवंत करतो. कामदेवाला जिवंत केलं. आणि ते कामदेव म्हणजे दुसरा कोण नाही, मदन म्हणजे दुसरा कोण नाही, ते म्हणजे महाराज कांद्या स्वरूपामध्ये ते उत्पन्न झाला. आणि भगवंताने सांगितलं, जे माझे भक्त आहेत ते मला नैवेद्य तुला दाखवतील. आणि तीच महाराज पुढं कामदेवाला शिवजींनी जाळून भस्म केल्यानंतर शिवसृष्टी वाढत नव्हती. आता काम उत्पन्न होत नाही आणि काम उत्पन्न झाल्याशिवाय जीवसृष्टी वाढणं नाही, सृष्टीचे उत्पन्न होणं शक्य नाही. आणि भगवंताने मला त्याला जिवंत केल्यानंतर कांद्या स्वरूपामध्ये तो उत्पन्न झाला. आणि शिवजीने त्याला आवडीनं आपल्याजवळ घेऊन त्याला खाल्लं. कांदा हा काम उत्पन्न करणारा आहे. आणि पुढे एका ब्राह्मणाने, त्याच्याकडे द्रव्य नव्हतं, काही नव्हतं, म्हणून महाराज त्यानं वांग घेतलं. त्या वांग्यामध्ये कांदा मिसळला, त्याच्यामध्ये तेल मीठ टाकलं आणि त्याचीच अशी महाराज भाजी तयार केली. त्याच्यावर दुसरं काही नव्हतं महाराज करण्यासाठी. आणि त्यांनी महाराज रोडगा निर्माण केला, अर्थात तूप टाकून रोडगा त्याने तयार केला. आणि त्या रोडग्याचा आणि त्या वांग्या भरिताचा नैवेद्य शिवजींना अर्पण केला. भोला भंडारी म्हणायला लागला, कसं का असना पण मला नित्य नेमाने मला इथं नैवेद्य त्यांनी या दिवशी मला अर्पण केलाय. आजपासून माझ्या नैवेद्यामध्ये याला कांद्याला मी वर्जित पहिल्यांदा केलं होतं, पण मी त्याला आश्रय देतो, माझ्या जवळ घेतोय. आणि तेव्हापासून महाराज कांदा आणि वांगा आणि भरीत त्याचं तयार करून रोडगा तयार करून मार्तंड मल्हारीच्या नैवेद्यामध्ये त्याला अग्रपूजेचा अर्ध नैवेद्याचा मान मिळाला. येळकोट येळकोट. म्हणून कोणी 1 महिना कांदा सोडून देतं, वांग सोडून देतं, कोणी 4 महिने सोडून देतं. खात नाहीत महाराज 4 महिने वांग, का 1 महिना. हा किती 12 महिने काही जणाला बाबा म्हणायत 12 महिने वांग्याची. आता ते काय, त्याचे कारण भरपूर आहेत 12 महिने सोडून द्यायचे. तिकडे कशाला सांगायचे, ते वाताळ असतं म्हणून ओळख खात नाहीत. पण महाराज जे भक्त आहेत, शिवजनचे भक्त आहेत, मार्तंड मल्हारीचे भक्त आहेत ना, ते 4 महिने चातुर्मास कांदा वर्ज करतात. पंढरपूरला चातुर्मास असतो, 4 महिने कांदा खात नाहीत. यज्ञामध्ये सुद्धा कांदा लसूण वर्ज केला जातो. काम उत्पन्न करणारे, वासना उत्पन्न करणारे आहेत, तमोगुण उत्पन्न करतात. म्हणून हे सगळे महाराज बाजूला दूर टाकतात. का करतात तो? 1 महिना काय काय महाराज लसूण कांदा खात नाहीत, वांग खात नाहीत. 4 महिने, 1 महिना, 2 महिने, ज्याची विधी असेल तेवढी खाऊ शकत नाहीत. का? भक्तीमध्ये अडथळा उत्पन्न होऊ नये, मदन हा प्रवृत्त होऊ नये, विकार उत्पन्न होऊ नये. म्हणून त्या विकार उत्पन्न करणाऱ्या साधनापासून, या घटकापासून, या वनस्पतीपासून ते बाजूला राहतात भक्त मंडळी आणि त्याची आराधना करतात, त्याची पूजा करतात. आणि मग चंपाषष्ठीच्या दिवशी त्याला रोडगा आणि भरताचा नैवेद्य दाखवतात. भगवंत संतुष्ट होतो महाराज. भगवंताच्या दरबारामध्ये दिवटी बुद्धली लावल्याची प्रथा आहे. मल्लासुराच्या वधानंतर हे आनंद उत्सव साजरा करण्याचे प्रतीक आहेत. खोबरा उधळणं, भंडारा उधळणं हे आनंदाचं प्रतीक आहे. मग मात्र पुढं रंबाईची कथा येते महाराज. रंबाई कोण आहे? रंबाई कोण आहे तर असे ग्रंथ करते वर्णन करतात. समुद्र मंथन केल्यानंतर त्याच्यामध्ये 14 रत्न बाहेर आले, त्याच्यातून रंभा निघाली. रंभा दिसायला सुंदर आहे, नृत्यांगना रंभा सुंदर आहे, उर्वशी. रंभा नावाची नृत्यांगना निघाली. त्या रंभेला पाहून इंद्रानंत महाराज तिला ओरून घेतलं. ते इंद्र रंभेला घेऊन निघून गेला. पण त्या रंभेनं शिवजींचं रूप पाहिलं होतं.
शिवजी तिला एवढे आवडले होते, मनातून शिवजी आवडले होते. पण इंद्राने तिला घेऊन गेल्यानंतर मनामध्ये मात्र इच्छा होती, तीव्र इच्छा होती की शिवजीने मला आपलंसं करावं, शिवजी मला मिळाले पाहिजे. ती इच्छा होती महाराज. त्यावेळेस भगवंतांनी महाराज तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगितलं, मी ज्यावेळेस मार्तंड मल्हारीचा अवतार धारण करल त्यावेळेस मी तुला माझ्या जवळ घेईन. ते रंबाई आहे. आणि मग ती रंबाई नारदांच्या जवळ गेली. नारदाला विचारलं, नारदा मला शिवजी परमात्मा मिळाले पाहिजे, त्यांचा सहवास माझ्या जीवनात लाभला पाहिजे, याच्यासाठी मी काय करू. त्यावेळेस मात्र महाराज नारदांनी मंत्रोपदेश केला, मार्तंड मल्हारीचा मंत्रोपदेश केला. आणि मग मात्र ते शिवलोकात नृत्य करत असताना शिवजीने त्या रंबेला पाहिलं, नजरानजर झाली. आणि मग शिवजीने सुद्धा महाराज तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरं ब्रह्मांड निर्माण केलं. आणि भगवंतानी स्वतः एक गुप्त लिंगेश्वर भगवंत प्रकट झाले, त्याला गुप्त मल्लेश्वर असं नाव देण्यात आलं. आणि भगवंत रंबेबरोबर क्रीडा करायला लागले. ही ती मला दुसरं कोणी नाही तर ती रंबा आहे. तीच समुद्र मंथनातून निघाली रंबा. भगवंताने तिची इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसरं ब्रह्मांड निर्माण करून गुप्त मल्लेश्वर नाव या नावाने महाराज भगवंत निर्माण झाले आणि तिच्याबरोबर क्रीडा करायला लागले. हर हर महादेव. म्हणून जेवढे काही भोळे भक्त आहेत, जेवढे काही भाई भक्त आहेत, खंडोबाची सेवा करणारे, कसलाही भोळा भक्त असू द्या, त्याला भगवंत आपल्या जवळ करून घेतो महाराज. वेडा जरी असला तरी त्याला आपलंसं करून घेतो. मुके लंगडे खुळे सगळे भगवंताच्या जवळ येतात, शरणार्थी आहेत भगवंताचे. भगवंताच्या नावानं ज्याने भस्म धारण केलंय, भगवंताच्या नावानं ज्याने भंडारा धारण केलाय. आपण काल पाहिली कथा वाग्या, आणि त्यालाच काय म्हणतात, काय म्हणतात, हा वाग्या मुरळी. हे भगवंताची निस्सीम निस्वार्थपणे सेवा करणारी मंडळी आहे. आणि आपल्या गावात तर भरपूर आहेत. पण यांना कधी कमी समजू नका असं सांगितलेलं आहे. यांची अवहेलना कधी करू नका वाग्या मुरळींची. वाग्या मुरळीची अवहेलना जो करतो आणि शिव मार्तंडी मल्हारीची वारी मागतो, त्याची पूजन करतो, देव म्हणतो जो वाग्या मुरळीला मान देत नाही त्यांची अवहेलना करतोय. आणि तो माझ्यावर महाराज इथं उधळण करतोय भंडारा खोबऱ्याची. ते मला भंडारा खोबरा जरी वाहत असला तरी तो माझ्या डोक्यावर दगड घालतोय असं मला भास होतोय. जो माझ्या वाग्या मुरळीची पूजन करतोय त्याला महत्व देतोय, मला सोन्याच्या मुद्रा अर्पण केल्यासारखं मी त्याला मानतोय. म्हणून कधी सुद्धा महाराज वाग्या मुरळीच्या बद्दल कधी अपशब्द बोलायचे नाही, कधी सुद्धा बोलायचे नाही. आता पालखीच्या दिवशी बघा त्यांच्या अंगामध्ये महाराज संचार होतो. हे संचार होणं साधी गोष्ट नाही. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, आणि हृदयी प्रगटे रामरूप. साधी अवस्था नाही महाराज. आठव नाटव सगळं विसरून देवाचा संचार होतो अंगामध्ये. आणि म्हणून त्यांच्या अंगात संचार असतो. म्हणून महाराज ती एवढी मोठी असली साखळी सुद्धा तोडून टाकतात. हे संचार देवाचा आहे, शिवशक्ती तिथे येते. म्हणून वाग्याला आणि मुरळीला कधी कमी समजायचं नाही, असे शिवप्रभू महाराज मल्हारी मार्तंड ग्रंथामध्ये वर्णन करतात. जो वाग्या मुरळीला अपशब्द बोलतोय, अवहेलना करतोय, त्यांना द्वेष भावनेनं बोलतोय, आणि माझ्यापाशी येऊन मला नैवेद्य अर्पण करून माझा अभिषेक करतोय, माझ्या अंगावरती भंडारा खोबरं उधळतोय, त्याला जर अपशब्दाने बोलत असेल, ते भंडारा खोबरं मला जरी उधळत असेल ते दगड आल्यासारखे मला वाटतात. आणि माझ्या वाग्या आणि मुरळीची जर तो सेवा करत असेल, त्यांचं पूजन करत असेल, त्यांना मान सन्मान देत असेल, माझ्या स्वरूपात त्यांची भक्ती करत असेल, त्यांनी साधं जरी मला काही अर्पण केलं तर ती सोन्याची मुद्रा मला अर्पण केल्याचं मी त्याला मानतोय. एवढं महात्म्य वाग्या आणि मुरळीचं सांगितलंय. सगळ्यात निकटचे आहेत, सगळ्यात जवळ राहणारे आहेत देवाच्या. देवासाठी आणि महाराज देवासाठी घेऊन जोग आणि अवघा भोग त्यजियला. सगळ्यात त्याग करतात महाराज. साधी गोष्ट नाहीये देवासाठी वाहून घेणं. आता काय काय लोक आम्हालाही बोलतात, महाराजाचं काय महाराज 17 गावाला हिंडतात महाराज, पैशासाठी फिरतात. तू इकडे र, तू इकडे माझ्याकडे, लय अवघड आहे. काही लोक आम्हाला म्हणतात महाराजाला काय कमी आहे, रोजच पैसे, रोजच पैसे. तुम्हाला आज पैसे दिसतात, पण खरं सांगा आई, पैसा माणसाला प्रिय आहे का जीव प्यार आहे? जर तुम्हाला म्हटलं हे का या अन्नामध्ये विष कालवलंय, 15 मिनिटात तुम्ही मरणार आहे, 2 कोटी रुपये देतो, तुम्ही खाताल? हा, खाता का? नाही. मरणापुढं काही माणसाला आवडत नाही, प्राण सगळ्यात प्रिय आहे. आणि घरदाराचा त्याग करून 8 दिवस बाहेर फिरणं
रस्त्यावर 24 तास फिरणं, 8-8 तास प्रवास करायचा, 1.5 तासाचा कार्यक्रम करून परत रिटर्न यायचं, ही साधी गोष्ट वाटली का तुम्हाला? पैसा हा गौण आहे, पैसा लागतो सगळ्याला. मी काय असा अवतारी पुरुष नाही, गाडीमध्ये बॅलर आणायचं आणि रितवायचं, पाण्याचा कॅन चल गाडी, तसं होणार आहे का? नाही नाही नाही, ते कैलासीचा शंकर करू शकतो, हे मांजरीचा शंकर आहे, ध्यान ठेवा. मला पंक्त्या सुद्धा काढता येत नाही, मी साधारण मनुष्य आहे. लोक म्हणतात महाराज देव देव करा बिना पैशाचं. अरे काय हरकत नाही, आम्ही बिना पैशाचं करायला तयार आहेत हो. लोक म्हणतात महाराज कथेची फीस तुमची 1.25 लाख 1 लाख आम्हाला देणं होत नाही, एवढे पैसे महाराजाला लागतात. पण त्यांना माहिती नाही पाठीमाग किती खर्च लागतो. ते गायक वादक आहेत, 4-4 कलाकार आहेत, कॅमेरा आहे, सोबत गाडी आहे, खर्च लागतो. अहो आमचं तर अर्ध त्याच्यातच जातं सगळं खर्चामध्ये, 40-50 हजार रुपये खर्चाचा आहे आमचा. पण लोकांना ते कळत नाही. पैसा तुला 500 रुपये देतो, ये माझ्याजवळ. मी ओपन चॅलेंज देतो, ज्याला वाटताना महाराज लोकांना पैसा मिळवायचा आहे त्यांना आमच्या संग फिरून बघा, गाडीत बसायचं, 500 रुपये रोज घ्यायचे. रोज 2 कार्यक्रम आहेत, रोज कीर्तन आहेत, 500 रुपये देतो भाऊ. मस्त बसायचं गाडीमध्ये, फुकटचं खायचं, पटका सुद्धा घ्यायचा नाही, माझा मी बगलत घेतो, हात लावू नको तू माझ्या बॅगला, मोकळे 500 रुपये देतो. नाही जर 8व्या दिवशी घराकडे पळून जाता बघ, नाव बदलून ठेवेल तुझं, राहू शकत नाही महाराज. पेटा बघितला आणि गाडी बघितली सकाळी आणि डायरी बघितली कशी महाराज चढ हातपाय कापतात. 2 दिवस झाला कीर्तन असले की माणसाला शांत. लक्ष्मीबाबा म्हणले महाराज चला की होत गेला. मी भाऊ तुम्हीच या गाडी इकडे, मला नका तिकडे बोल. वेळ भेटला की माणसाला आराम करा वाटतं. आता उद्या संध्याकाळी पालखीला दिवसभर मी राहतो तुमच्या बरोबर, संध्याकाळी कथा करायची, रात्रभर प्रवास करून पुण्याला जायचे. मला जी टॉकीचं कीर्तन आहे, तिथं कीर्तन करायचं 2-1.5 तासाचं, पुन्हा रात्रभर प्रवास करून पुन्हा वापस यायचं, पुन्हा अक्कलकोटपाशी भागवत कथा सुरू करायची. 7 दिवस तिकडेच, पुन्हा तिकडून रोज कीर्तन 2-3 कीर्तन आहेत, पुन्हा दत्त जयंतीचं कीर्तन करून पुन्हा छत्रपती संभाजीनगर गेवराई म्हणून आहे, तिथं सुद्धा जी टॉकीचा कार्यक्रम आहे, तिथं मन मंदिरावर मोठ्या स्टेजवर कार्यक्रम आहे. ही साधी पळापळ नाही महाराज. लोक म्हणतात पैशासाठी काही नसतं महाराज. पैसा द्वितीय वर्ग आहे, पहिला माणसाला जीव प्यार आहे, शरीर प्यार आहे. माणसाला महाराज लातूरला जाऊन तर माणूस म्हणते माणसं कसं किती झाले हो, हे सगळं ताटून गेले. रोज गाडीत बसणं साधी गोष्ट नाही महाराज, लय अवघड आहे. परत गाडी चांगली घ्यावं तरी लोकांना सहन होत नाही भाऊ. काय गाडी चांगली घेतली तरी त्याला जमत नाही. हवा चेक करत असताना भाऊ उभा केली, हवा चेक करणाऱ्या माणसाचं काय काम आहे? हवा चेक करायची, 20 रुपये घ्यायचे, गुणांना बसायचं. आपलं बजेट काय, आपण बोलतोय काय, लई महाराज. हवा चेक करताना माझ्या ड्रायव्हरला म्हणाले महाराजांच्या आधी स्विफ्ट डिझायर होते, महाराजांना ब्रेझा कोवा घेतली. ते म्हणले ब्रेझा घेऊन 2 वर्ष झालेत, आता इनोवा घेणार आहेत, गुणांना बसाव की. हवा चेक करताना मला माणसाला काय कमी आहे, महाराजाला काय कमी आहे? माणसाच्या मोठ्या गाड्या गेल्या. तुझ्या घरला आलो का 5 रुपये मागायला? माझं मी सकाळी 1 दुपारी 1 करायला, माझी मी हप्ते पडत देणं घेणं काय तुझं? वृत्ती माणसाची लय अवघड आहे हो. ज्याची बायको त्याला म्हणल्या चहा दे म्हणल्या चहा देत नाही, ती इथून म्हणते मोदीनं असं करावं. तुझं बजेट काय, तू बोलतोस काय? माणसानं आपली लायकी बघून तरी बोलत जाव. नाव ठेवायचे कमी करत चला. जो शिवभक्त आहे त्याला अवहेलना करायची कमी करा. जो खंडोबाचा वाघ्या मुरळी भक्त आहे त्याची अवहेलना विटंबना करणं कमी करा. त्याच्याविषयी अपशब्द बोलणं कमी करा. जरी तुम्ही त्याला जर बोलत असताल, तुम्हाला वाटत असलं तरी तो शिवजींना महाराज तुम्ही बोलतोय त्याचा असा भास आहे. 1 शब्दाने सुद्धा कधी बोलायचं नाही महाराज. मी माझ्या पद्धतीचं सांगायला आलोच नाही, मी घरचं सांगत बसलो तर मला हे सांगायची वेळे. पण ध्यान ठेवा, जो वाघ्या मुरळीची अवहेलना करतो त्याच्या जीवनात मला दारिद्र्य येतं. वाघ्या मुरळीची जो अवहेलना करतो, जरी तो माझी सेवा करत असेल तरी वाघ्याने मुरळीला जर कमी लेखून त्याची विटंबना करत असेल, तो घोर नरकाची प्राप्ती त्याला होईल. जसं मी वाक्य लिहून आणले. मी माझ्या पद्धत सांगत नाही. दाखवू काय? कॅमेरा मोठा कर, दाखवू का? खोटं बोलत नाही ना? हां, ध्यान ठेवा. मग जाऊ दे. पुराणामध्ये अशी कथा लिहिल्या, संदर्भ आलेल्या कथेमध्ये एका सुशर्मा नावाचा ब्राह्मण होता. ऐका, वाघ्या मुरळीची अवहेलना करणाऱ्या माणसाला काय झालं ऐका, ध्यान ठेवा. कथेमध्ये आलेला संदर्भ आहे. सुशर्मा नावाचा एक ब्राह्मण होता. तो वाघ्याच्या जवळ गेला आणि वाघ्याची अवहेलना करायला लागला. तुझ्या जवळ देव आहे? ते म्हणले आहे. वाघ्या कशामुळे झालाय? देवाचा संकेत म्हणून. अपशब्द बोलायला लागला.
सुशर्मा नावाचा ब्राह्मण अपशब्दाने बोलतोय. राग आला महाराज वाघ्याला, पण नाविला झाला वाघा. काय करू शकतो महाराज? देवाच्या पुढे गेला, देऊन हात जोडे, देवा मला अपशब्द बोलतोय. तो सुशर्मा नावाचा ब्राह्मण म्हणायला लागला, हा याच्याशिवाय दुसरं काय येणार आहे तुम्हाला? तुझ्या अंगात जर खंडोबा असेल तर ही साखळी तोडून दाखव म्हणायला लागले. गळ्यामध्ये साखळी असतात, लंगर त्याला म्हणतात. साखळी गळ्यामध्ये आहे, खांद्यावरती साखळी आहे, आणि त्या वाघ्याच्या अंगामध्ये महाराज संचार झाला आणि त्या वाघ्यानं महाराज साखळी तोडली. साखळी तोडली, पण या सुशर्मा नावाच्या ब्राह्मणाला ते मान्य झालं नाही. दुष्ट भावाने अवहेलना करत बोलून बोलून, देव नाही असा नाही, हे असे थोतांड आहे, ही भक्ती त्यांची खरी नाही, वाघ्या असाच असतो, मुरडी अशी असतात, नाचतात, देवासाठी काही करतात, आणि असं म्हणत म्हणत महाराज अवहेलना करत करत घरामध्ये गेला. जसा घरामध्ये गेला, माझ्या श्री खंडेरायाला राग आला. माझ्या भोळ्या भक्ताच्या नावाने अवहेलना करतोय ना, बडबड 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 करत करत घरी गेला. पण संध्याकाळी खंडोबारायाने संचार केला, खंडोबारायाला ते सण झालं नाही. महाराज कुत्र्यासारखं मध्यरात्री तो महाराज सुशर्मा नावाचा ब्राह्मण भुंकाय लागला. खूप महाराज दाखवण्याचा प्रयत्न केला, पण भुंकणं बंद नाही. कुत्र्यासारखा भुंकायचा, कुणीकडे तोंड करायचा, भुंकायचा. वेडा झाला, वेडा वेडा होऊन भुंकाय लागला. बोलत राहायचा, भुंकायचा, बोलत राहायचा, भुंकायचा. सुशर्मा ब्राह्मण वाघ्याला बोलल्यामुळे वेडा झाला. आणि मग मात्र विचारलं काय झालं याला. मग तिच्या लक्षात आलं की आपल्या मालकाकडून महाराज वाघ्याची अवहेलना झाली, विटंबना झाली आहे. मुरळीला अपशब्द बोललाय. आणि सुशर्मा ब्राह्मणाच्या पत्नीने त्याला घेतलं आणि मंदिरामध्ये नेलं, देवाच्या समोर बसवलं, आणि दोन्ही हात जोडून सांगितलं, देवा मार्तंड मल्हारी, कृपा निदान भोले आहात तुम्ही, माझ्या पतीचं रक्षण करणं हे आता तुमचं काम आहे. माझ्यासाठी तुम्ही याला जो काही त्रास होतो तो कमी करा. पण सुशर्मा ब्राह्मण 3 वर्ष भुंकत वेड्यासारखा फिरत होता. आणि मग मात्र महाराज विटंबना केल्यामुळं सुशर्मा ब्राह्मणाच्या पत्नीनं श्री खंडेरायाची सेवा केली. भंडारा आपल्या मस्तकी लावायचा, त्यालाही भंडारा लावायचा, आपणही सेवन करायचा, त्यालाही भंडारा सेवन करायला द्यायचा. अशी 3 वर्ष राऊळात राहून, मंदिरात राहून, जेजुरी गडावर राहून तिने महाराज 3 वर्ष श्री खंडेरायाची सेवा केली. आणि तिची भक्ती, त्याची पराकाष्ठा होऊन महाराज श्री खंडेराय प्रसन्न झाले. आणि मग सांगितलं, ब्राह्मणी तुला काय पाहिजे माग. ब्राह्मणीने सांगितलं, दुसरं काही नका, माझ्या पतीकडून वाघ्या मुरळीची अवहेलना झाली, विटंबना झालेली, अपशब्दाने बोललाय, माझा मालक वेडा झालाय, कुत्र्यासारखं भुंगभुंग भुंकतोय, सतत बडबड करतोय, काही करा पण माझा मालक पूर्ववत झाला पाहिजे. मला सुशर्मा ब्राह्मण पहिल्या अवस्थेत पाहिजे. भगवंताने सांगितलं, त्याला जर त्याला पूर्ववत व्हायचं असेल, ब्रह्मज्ञानी व्हायचं असेल, त्यांनी चूक मान्य करावी आणि माझ्या समोर येऊन नतमस्तक व्हावं. आणि मग मात्र दोन्ही हात जोडले आणि सुशर्मा ब्राह्मण त्याची पत्नी दोघही महाराज आलिंगन घेतले, नाक घासून श्री खंडेरायापुढे माफी मागितली. आणि त्यावेळेस 3 वर्ष भक्ती केल्यानंतर मग श्री खंडोबारायाने आशीर्वाद दिला आणि मग तो ब्राह्मण पूर्वत झाला. येळकोट येळकोट जय मल्हार. म्हणून वाघ्यावरची जी शाल आहे, वाघ्याच्या अंगावर जी साखळी आहे, त्याला लंगर म्हणतात. त्यांच्या अंगात महादेवाचा, त्याच्या अंगात शिव मार्तंड मल्हारीचा संचार येतो. आणि त्या शिवशक्तीच्याच महाराज त्या वातावरणामध्ये ती साखळ लंगर तोडल्या जाते. हे साधारण नाही, हे भगवंताचे महाराज आवडते, जवळचे राहणारे, निकट राहणारे हे भक्त आहेत. म्हणून या व्यक्तीला कधी कमी समजायचं नाही, असं ग्रंथकर्ते सांगतायत. हर हर महादेव. श्री खंडेरायाचा भक्त वाघ्या मुरळी आहे, शिवांचा भक्त आहे शिवभक्त, त्याला वीरशैव असं म्हणतात. देवीचे भक्त त्याला शाक्त म्हणतात. गणपतीचे भक्त त्याला गाणपत्य म्हणतात. आणि विठोबाचे भक्त त्यांना वारकरी म्हणतात. ध्यान ठेवा, जरी अनेक देवाचे भक्त करणारी मंडळी असेल, पण कोणत्याही भक्ताची कधी विटंबना करायची, अपशब्द कधी बोलायचे नाही. एखादा महाराज दत्तप्रभूंचा जर असेल ना, तो संन्यासी वेश धारण करून आलेला, दारा आलेला, लोक त्याला सुद्धा नीट बोलत नाही. तो पसाभर त्याला वाढत नाहीत, देत नाहीत 5 रुपये, त्यालाच उलट म्हणतात, हा आगडबम तगडबम दिसालास, चल 500 रुपये देतो सोयाबीन कापायला, गुन्ह्यानं बस. तुला त्याला कळत नाही का, तुला घडत असेल तर काहीतरी दे, नाही तो गुन्ह्यानं बस. अपशब्द बोलायचे कमी करा.
मी तर म्हणत असतो माणसाने यांना सुद्धा बोलू नये, घरी सुद्धा आपण एकमेकाला बोलू नये. माणसाला सुद्धा माणसाची महाराज चांगलं वागलं पाहिजे, प्रेमानं वागलं पाहिजे. हाच परमार्थ आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीन अति दलित, जगी जे दीन अति पतित, जगी जे दीन अति दलित, जगी जे दीन अति पतित, तयासी जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रेम अर्पावे. हे खरा धर्म आहे, हे खरा धर्म आहे, हे परमार्थ आहे. खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. हे धर्म आहे आपला? अजिबात नाही. एकमेकाला सहकार्य करणं. प्रभूची लेकरे सारी, ही सगळ्यात लाडकी भक्त आहेत. म्हणून असं सद्भावना असली पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे एकमेकाला. बोलत असताना मी म्हणत असतो, बोलून जर एखाद्याच्या मनाचा ठाव घेण्यापेक्षा बोलून एखाद्या मनामध्ये घर करायला शिका. वाजवा वाजवा, यांनाच पटलं, तुम्हाला काय पटलं नाही काय? कळालं नाही? कळालं नाही? सबसे चुप भला आहे का नाही महाराज? आपल्या बोलण्यामुळं एखाद्याच्या मनावर जर घात होत असेल तर असं बोलण्यापेक्षा असं गोड बोलून एखाद्याच्या मनावर अधिराज्य गाजवा, त्याच्या मनात घर करा. हे खरा धर्म आहे. याची जोपासना करा. मी म्हणून कधी सांगत असतो, सासूनं सुनाला चांगलं बोललं पाहिजे, सुननं सासूला चांगलं बोललं पाहिजे, भावानं बहिणीला चांगलं बोललं पाहिजे, नंदनं वहिनीला चांगलं बोललं पाहिजे, वहिनीनं सासूना सुना चांगलं बोललं पाहिजे. पण आपल्या चांगल्या बोलतच नाही. परवाच्या दिवशी तिला मारलं म्हण बाई, आणि माय सासऱ्याला शिळे भाकर दिले म्हण माय, आणि असं नव्हतं आमच्या देवाचं, असं करत असतात काय माय, आणि तिची ननंद तर लयच मुरमट आहे म्हण माय, लयच. हे कसं ऐकू येते? पहिलं बोलेलं बरं ऐकू आलं नाही, आता कसं ध्यान देऊन ऐकायलेत.